Praise the Lord. देवाला धन्यवाद. Should I stay or should I leave my job? मी माझी नोकरी धरून ठेवू की सोडू? Discerning God's timing for your next season. तुमच्या पुढच्या ऋतूसाठी देवाचा काळ किंवा देवाची वेळ ओळखून घेणे. Amen. नोकरी सोडू का सोडू नको आणि माझ्या पुढच्या ऋतूसाठी मी देवाची वेळ ओळखून घेणे. Amen. आमेन. We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 3 verse 1. उपदेशक याचा 3रा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन आपण यावेळेला सर्वजण मिळून काढूया. There is a season that is an appointed time for everything and a time for every delight, event or purpose under heaven. उपदेशक 3रा अध्याय पहिलं वचन, प्रत्येक गोष्टीला समय आहे आणि आकाशाखालती प्रत्येक गोष्टीला वेळ आहे. Amen. आमेन. There is a time for everything under the sun. सूर्याखाली प्रत्येक गोष्टीला वेळ आहे. We need to learn how to observe these times. आपण शिकून घेतलं पाहिजे की या वेळा कशा पाळायच्या. So last week we explored how to maintain inner peace. गेल्या आठवड्यामध्ये आपण हे बघितलं की आतील शांती कशी सांभाळून ठेवायची. In the midst of workplace tribulation. आपल्या नोकरीमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये समजा आपल्याला काही त्रास होत आहेत, संकट येत आहेत, तर तेव्हा आपल्या आतील शांती कशी सांभाळून ठेवायची. Amen. आमेन. But today परंतु आज we will dive into the next natural step of this journey. आपण या प्रवासाचा जो पुढचा टप्पा आहे त्याच्यामध्ये पाऊल टाकूया We will try to answer some critical questions. आणि काही अशा क्रिटिकल प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न करूयात. Because many of you are working somewhere. कारण तुमच्यातले अनेक लोक त्या बाबतीत म्हणायला गेलं तर सगळेच लोक कुठे ना कुठे नोकरी करतायत. And so you may be having many questions. आणि म्हणून तुमच्याही मनामध्ये अनेक प्रश्न रेंगाळत असतील. Should I stay or should I leave my job? ही नोकरी मी धरू का, काही नोकरी आता मी सोडून देऊ. And this question weighs very heavily on many hearts. आणि हे प्रश्न फार जड रीतीनं अनेक लोकांच्या हृदयावरती असतात. In fact, I had received countless messages from people उलटपक्षी लोकांकडून मला अगणित प्रश्न आलेले आहेत facing this exact dilemma. आणि बरोबर याच समस्येला ते लोक तोंड देत आहेत. Because they are all caught up in this painful cycle of uncertainty. कारण की या वेदनामय चक्रात ते लोक अडकलेले आहेत. अनिश्चितता या वेदनामय चक्राचं नाव आहे आणि त्यात ते अडकलेले आहेत. And they are wondering आणि ते विचार करतायत when it is time for me to move, मी कधी पुढे जायची माझी वेळ असेल, when is it wiser to stay, आणि कधी माझ्यासाठी हे सुज्ञ असेल की मी राहावं, how long should I stay, किती वेळ मी राहावं, when should I quit this job. कधी मी ही नोकरी सोडायची. So, how can I endure this difficult situation that I am facing? आणि या अडचणीनं भरलेल्या समस्येला मी कसं तोंड द्यायचं. Is endurance always the right spiritual path? आणि नेहमी सहन करणं, चिकाटी बाळगणंच एक योग्य आध्यात्मिक मार्ग आहे का. And ultimately, आणि सरतेशेवटी the deepest struggle that people face, सगळ्यात खोल ज्या समस्येला लोकांना तोंड द्यावं लागतं, that is that to discern the true will of God in our careers. ते म्हणजे आपल्या करिअर मध्ये देवाची खरी इच्छा काय आहे हे जाणून घेणं. ही समस्या लोकांना फार भेडसावते. And so today we will break down these questions तर आज हे जे प्रश्न आहेत त्याची पोटफोड आपण करूया, that we can get some clarity, some wisdom, की आपल्याला त्यातनं काहीतरी स्पष्टता आणि थोडंफार ज्ञान प्राप्त व्हावं and even some guidance in our next move. आणि आपल्या पुढच्या हालचालीत थोडंसं मार्गदर्शन मिळावं. Amen. आमेन. Sometimes the main way to understand is whether you have peace in your heart. आणि कधी कधी एक मुख्य मार्ग समजून घ्यायचा असा असतो की आपल्या अंतःकरणात शांती आहे की शांती नाहीये त्यावरून समजून घ्यायचं. Amen. That is the foundation. आणि तो पाया आहे. अंतःकरणात शांती आहे का अशांत झालंय सगळं ते तपासा. And our main scripture verse today, आणि आजचं मुख्य शास्त्र वचन असं आहे, it also reminds us त्यातनं आपल्याला ही सुद्धा आठवण होते, there is a time for everything. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते बेटा. Amen. आमेन. And just as the weather keeps changing आणि जसं हवामान बदलत राहतं, from winter to rainy season, or हवामान whatever, जसं बदलत राहतं, उन्हाळा पावसाळा मग हिवाळा, उन्हाळा पावसाळा हिवाळा बदलतं, God also changes the seasons of our career. तसं देव सुद्धा आपल्या करिअरचे ऋतू बदलतो. Amen. Amen. And so there is always this danger of two extremes. तर नेहमी एक धोका तर असतोच की कुठलं तरी अतिशयोक्तीचं एक शिखर लोक गाठतात
नाधड इथे नाधड तिथे अगदी टोकालाच कुठेतरी पोहोचतात. And that is fear versus flight. आणि ते म्हणजे भीती आणि त्याच्या विरोधात पळ. भीती आणि विरोधात पळ. भीती वर्सेस पळ. And so when the system starts shaking, आणि मग सिस्टम जेव्हा हादरायला लागते, the enemy loves to push us into one of those two dangerous त्या zones. शत्रूला मात्र आपल्याला या दोन पैकी एका धोकादायक झोन मध्ये टाकायला आवडतं. एक तर पळायचंच, पळूनच जायचं, नाही तर घाबरूनच बसायचं. And so we constantly have only these two things in mind, and But- then we go to the extremes. सातत्याने या दोन गोष्टी सारख्या आपल्या मनामध्ये असतात आणि मग आपण कुठल्या तरी एका शिखराला पोहोचतो, अतिशयोक्ती करतो. And the devil always wants you to always have these two opinions. आणि सैतानाची नेहमी हीच इच्छा असते की ही दोन मतं तुम्ही ठेवावीत. So he either wants to paralyze you with fear, एक तर सैतानाला तुम्हाला भीतीने लखवा मारायचा आहे, or then he wants to propel you into taking flight. नाही तर कुठेतरी तुम्हाला पळवून लावायचंय की सोडून पळवून जा. And so if you're not careful in this area, तर या भागात जर तुम्ही सांभाळून राहिला नाही then you will make a permanent decision based on temporary emotions. तर तुम्ही तात्पुरत्या भावनांवर आधारित एक कायमचा निर्णय घेऊन बसाल. Are you getting me, people? तात्पुरत्या भावनांवर आधारित कायमचा निर्णय घेऊन बसाल. सगळे कान माझ्याकडे द्या आता, तर तुम्हाला समजेल. And so on one side are those people who stay in bad situations तर मग एका बाजूला अशी माणसं असतात की जी वाईट परिस्थितीत राहतात far too long. आणि खूप वेळ They are staying in one place खूप वेळ ते एकाच जागी आहेत, because they are terrified of the unknown. कारण की जे माहित नाहीये त्याला ते घाबरलेले आहेत. गॉड नोज व्हॉट, गॉड नोज नेक्स्ट व्हॉट, आणि मग भीती. And so they stay stuck in that place. आणि त्याच जागी ते अडकून राहतात. And so you see the red flag here. आणि मग इथे आपल्याला एक लाल झेंडा, रेड फ्लॅग दिसतो. Amen. Amen. And then the environment start eating up your joy. आणि मग जे वातावरण असतं ते तुमच्या अंतःकरणातला आनंद खायला लागतं, कारण सारखं डोक्यात तेच ना, व्हॉट नेक्स्ट, आता काय, व्हॉट नेक्स्ट. Because you have fear, you don't want to leave. कारण तुम्हाला भीती वाटते, मला सोडायचं नाहीये. It affects your joy, it affects your health. मग त्याचा परिणाम तुमच्या आनंदावर होतो, त्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होतो, तब्येती बिघडतात, आजार पाजार होतात, It affects your family. शेवटी परिवारावरती त्याचे परिणाम होतात, फॅमिलीतला आनंद निघून जातो. Yet you get stuck glued to that desk of yours. तरी सुद्धा तुम्ही तुमची त्या डेस्क वरती, तुम्ही तुमची त्या कम्प्युटरच्या टेबल वरती चिकटूनच बसले. Why? का? Because कारण fear is whispering to you in the dark, भीती अंधारात येते आणि तुझ्या कानात कुसबुसते. and that fear tells you, आणि ती भीती तुला म्हणते, what if you don't get another job? तुला अजून नोकरी नाही मिळाली दुसरी, तर मग तू काय करणार आहेस? So whatever it is, endure. तर जे असेल ते सहन कर, इथेच राहा, नको सोडू. What if you leave the job and there are bills pending in your home? You have नोकरी to, सोडली आणि नंतर आपल्याला बिल भरायची पाळी आली आणि पैसा नसला, तर मग काय करणार आपण? what if the new place is worse than this place? आणि नवीन ऑफिस या ऑफिस पेक्षा घाणेरडं निघालं, खराब निघालं, तिथला बॉस अजून वाईट निघाला, तर मग काय करायचं? And so you become like the children of Israel, मग इस्रायली मुलांसारखी तुमची गत होते looking back at Egypt and saying, की तुम्ही मिस्र देशाकडे पाठीमागे बघून म्हणता, at least we had food there. कमीत कमी मिस्र देशात आम्हाला खायला अन्न तरी होतं, कशाला आम्हाला तिथनं काढलं? हो का, फटके And विसरला का? so in the wilderness, what do I get? मग रानात मला काय मिळतं? So you always choose familiar misery over an unfamiliar मग miracle. तुम्ही काय करता? परिचित त्रास तिथे तुम्ही अपनावता आणि मग अपरिचित चमत्कार नको असतात. And slowly you are losing your spiritual depth. आणि मग हळूहळू तुम्ही तुमचं आध्यात्मिक जे स्तर असतं ते गमावताय. You are losing to death. तुम्ही मृत्यूकडे ते नेताय. And some people die early आणि मग काही माणसं लवकर मरतात. हे नाही, ती टेन्शन सगळी डोक्यावरती, पुरी दुनिया का बोजा. Because you are करू नको करू करू नको करू करू नको. because you are afraid to step out of the water. कारण तुम्हाला भीती वाटते की पाण्यात पाऊल टाकू कसं असतं. घोड्याला पाण्यापर्यंत आणू शकतो, पाणी घोड्यानेच प्यावं लागेल. It's always better to fix your eyes on Jesus. कसं असतं बेटा, नेहमी अशी झापड लावा And आणि येशूकडे बघत चाला, ना इधर देख ना उधर. because that is where he will call you. कारण तिथेच तो तुम्हाला हाक मारेल. Sometimes he may ask you to walk on the water. कधी कधी येशू तुम्हाला म्हणतील पाण्यावर चालायला ये, And you have to step out of आणि that तुम्ही place. पाण्यावर पाऊल टाकायला You have to लागेल. step out of that company. तुम्हाला त्या कंपनीतनं मग बाहेर निघावं लागेल, राजीनामा द्यावा लागेल, ऑफिस सोडावं लागेल. Because कारण sometimes कधी कधी comfort can become the enemy of your destiny also. सौख्य तुमच्या ठरलेल्या संकल्पाचा वैरी बनू शकतो. बर का, हे सौख्य हा आराम तुमच्या ठरलेल्या संकल्पाचा
दुश्मन बनेल हा आराम. So, and there is the other extreme. मग अजून एक टोक असं असतं याला. Some of you, तुमच्यातले काही जण, you do not stay too long तुम्ही फार वेळ राहत नाही and you suddenly leave in a hurry. आणि घाई घाईनं तुम्ही सगळं सोडून देता. फार वेळ राहत नाही म्हणजे तुम्ही घाई घाईनी सगळं सोडता. The moment a bad situation hits, म्हणजे ज्या क्षणाला काही वाईट परिस्थिती उद्भवते, the moment the manager corrects you, आणि ज्या समजा एखाद्या क्षणाला तुमच्या ऑफिसच्या मॅनेजरनी तुमची काही चूक तुम्हाला दाखवली, or no sooner a co-worker gets into your nerves, किंवा तुमचा सहसाथीदार तुमच्याशी थोडस आगाऊ वागला, असतात ना अशी काय आगाऊ माणसं, आणि समजा तुमचा Immediately- कोवर्कर आगाऊ वागलाच, immediately you grab your coat, you slam the door and Oh. said, I'm quitting. मग लगेच तुम्ही तुमचा कोट घेता आणि असं डोट थडकन मारून म्हणता, आय एम क्विटिंग, मी चाललो, मी सोडतोय, I cannot stand this मला anymore. नाही हे सगळं नॉनसेन्स सहन होत. That is the emotion working. या भावना आहेत काम करतायत. Right? Because भावना आहेत. sometimes the devil places some toxic people around you हो ना, कारण की कधी कधी सैतान असलीच काही नशाबाजी माणसं आपल्या अवतीभोवती ठेवतो to बेटा. create trouble for you. आपल्यालाच त्रास निर्माण करायला कधी कधी सैतान आपल्या अवतीभोवती अशी नशाबाजी So माणसं don't ठेवतो. hasten तर घाई नका करू and fall prey to your emotions. आणि घाई घाईनं आपल्या भावनांच्या आहारी जाऊ नका. Otherwise you will be like Elimelech and his family. नाहीतर अलीमलेक आणि त्याच्या फॅमिली सारखी तुमची गत होईल. The moment things became difficult, ज्या क्षणाला गोष्टी अवघड झाल्या, they started packing bags. त्यांनी सगळ्यांनी बॅगा बांधायला सुरुवात केली. Amen. आमेन. But Bethlehem was destined for them. पण बेथलेहेम त्यांच्यासाठी नेमलेलं होतं ना. एवढ्या घाईघाईत तुम्ही बॅगा बांधून पळायला कुठे निघाला? Because Boaz stayed back and he was blessed. कारण बवाज तिथेच राहिला आणि बवाज आशीर्वादित झाला. बवाजाने कुठं सगळं घाईघाईनी सोडलं, पण अलीमलेकला झाली घाई. So you pack your bags in toxic rage. तर या अशा नशाबाजीमध्ये तुम्ही तुमच्या बॅगा बांधता, गुंडाळता, आय एम लिव्हिंग, आय एम क्विटिंग, I am strong. I can take care of मी myself. माझ्या स्वतःला सांभाळीन, आय एम स्ट्रॉंग वगैरे वगैरे. I cannot stand these people मला नाही anymore. या लोकांचं सगळं सहन होत. आय कॅनॉट स्टँड देम एनीमोर. But then bills are waiting at home. अरे पण घरात बिल आहेत. आय कॅनॉट स्टँड देम Debts एनीमोर. are sitting on your head. कर्ज तुझ्या डोक्यावरती आहे, ते फेडायचं आहे ना. घाईघाईनी सगळं सोडून हातात दुसरी नोकरी नाही, Amen. मग कसं होणार? Because कारण some people not led by the Spirit. काही लोक आत्म्याद्वारे चालतच नाही. You are led by your temper tantrum. तुम्ही तुमच्या तात्पुरत्या सगळ्या या असल्या रागावर, चिडचिडीवर चालता. That's why you need to control yourself. आणि म्हणून तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. Fruit of स्वतःला the Holy Spirit should start working. पवित्र Self-control. आत्म्याचं फळ तुमच्यात काम केलं पाहिजे. स्वनियंत्रण तुमच्यात काम केलं पाहिजे. स्वतःलाही असं मोकाट सोडू नका ना. दुसऱ्यांना शिकवता थोडं स्वतःलाही शिकव बाबा. And so when you leave in a hurry, तर असं घाईघाईनी जेव्हा तुम्ही सोडता, having no plan in hand, जेव्हा हातात दुसरी काही योजना नाहीये, then you jump out of the frying pan into the fire. मग हे काय झालं? तुम्ही पॅन मधून डायरेक्ट गॅसवरच बसला की आता. Amen. अगोदर तरी पॅन मध्ये होता, आता तर गॅसवरच बसलास. You didn't even wait for the next door to open for you. अरे पुढचं दार उघडायची तू वाट सुद्धा पाहिली नाही. सगळं सोडून बिडून रागाने निघून आला बाहेर. You kicked the wall down. आणि तू हे असं करून टाकलं. You have kicked the wall down. भिंत तू पाडून टाकली, स्वतःच पाडली, And now you are stranded in the wilderness. आणि आता रानात अडकला. Wilderness of unemployment. मग कुठलं हे रान? या रानाचं नाव काय? या रानाचं नाव बेरोजगारी रान. And then you are trying to find your way back. आणि मग आता तुम्ही प्रयत्न करताय, आता कसं मी परत, म्हणजे कसं मी स्वतःचा जम बसू. बसलेला जम काढला, आता जम कसा बसू. So Jesus has given us this powerful principle. तर येशूंनी आपल्याला एक सामर्थ्यवान तत्व दिलंय. In the place of restlessness, there should be peace. अशांतीच्या जागी शांती असली पाहिजे. Peace is your guide. शांती तुझा मार्गदर्शक आहे. Emotion is not your guide. Peace should be your भावना guide. तुझा मार्गदर्शक नाही, भावना तुझा गाईड नाही, शांती तुझा गाईड आहे. Check on your peace. शांती आहे का तपासना. In जे your काही heart. करतोय हृदयात तपासना, जे काही करतोय त्यामध्ये शांती आहे का. That is your guide. तो तुझा गाईड किंवा मार्गदर्शक आहे. Amen. आमेन. If there is pressure at work, जर कामाच्या ठिकाणी नोकरीवर प्रेशर आहे, should I leave the job, Bishop? तर मग बिशप मी नोकरी सोडून देऊ का? मला फार प्रेशर आहे. The answer is no. उत्तर आहे नाही. Just because there is pressure should not make you to quit the job. प्रेशर आहे म्हणून नोकऱ्या सोडायच्या हे बरोबर नाही. Amen. अहो तसं तर मग कुठल्या कामात प्रेशर नाही. प्रत्येक कामात थोडंफार प्रेशर असतंच बेटा. Don't leave immediately. लगेच नाही सोडायचं असं. Because pressure is a signal to investigate certain things. कारण प्रेशर किंवा दबाव म्हणजे काही गोष्टींची आपण तपासणी करायला पाहिजे आहे.
याचा इशारा आहे प्रेशर. Pressure does not mean quit. प्रेशर म्हणजे हार मानायची नाही. प्रेशर म्हणजे कुठेतरी आपल्याला चौकशी करून तपासायला लागणार आहे. Pressure does not mean resign the job. प्रेशर म्हणजे राजीनामा देणं नाही बेटा. कुठेतरी आपण तपासणं. लेट मी चेक. Pressure does not mean automatically resignation. आणि प्रेशर म्हणजे आपोआप राजीनामाच द्यायचा. एवढं प्रेशर आलंय म्हणजे राजीनामाच द्यायचा असं नसतं ते. Never let pressure make a decision that peace has not approved. कधी त्या प्रेशरला तुम्ही निर्णय घेऊ देऊ नका की जो निर्णय शांतीनं मान्यता दिलेला नाहीच आहे, पण तू प्रेशर खाली निर्णय घेतलाय. Approval should come from peace, मान्यता शांतीतून आली पाहिजे, not pressure. दबावात नाही, प्रेशर मधून नाही. शांती एका तपास. बस जरा खाली डोळे बंद कर, प्रेयर कर, शांती एका हृदयात बस. Yes. Decision should be based on peace, not pressure. निर्णय शांतीवर अवलंबून पाहिजे, प्रेशरवर नाही, दबावावर नाही. So when the pressure comes, मग प्रेशर आलं, maybe because of the workload, कदाचित कामाच्या लोड पायी प्रेशर येऊ शकतं. the first question is पहिला प्रश्न असा आहे, not should I quit. मी नोकरी सोडू का, हा प्रश्न पहिला येता कामा नये. Are you getting me? कळताना मी काय म्हणतोय, प्रेशर खाली आता मी नोकरी सोडू का, हा प्रश्न पहिला डोक्यात आणू नका. The first question is, पहिला प्रश्न असा आहे, where is this pressure coming from? हे प्रेशर येतंय कुठून. Eh? Why is this pressure coming to me? हे प्रेशर माझ्यावर का येत आहे. If the pressure is coming due to workload, माझ्या कामाच्या लोड मुळे जर माझ्यावर प्रेशर येत आहे की आज एक नाही 10 फायली माझ्या टेबलवर आल्या आहेत आणि मला त्या सॉर्ट करायच्या आहेत, त्याचं प्रेशर आहे, then do not resign immediately. तर मग लगेच राजीनामा द्यायची गरज नाही. तू ते काम करून घेशील. Because every work has pressure. कारण प्रत्येक कामात प्रेशर असतं. जसं मी आत्ताच म्हटले, थोडं का होईना प्रत्येक कामात प्रेशर असतं. And even that heavy workload, आणि जरी तुझ्यावरती कामाचा लोड जास्त असला, maybe it may be temporary. कदाचित तो तात्पुरता असेल. आज 10 फायली आहेत, उद्या एकही नसायची कदाचित. Are you getting me? कळतंय का. Maybe that workload may be for one week आणि only, तो कामाचा लोड कदाचित 8 दिवस असेल, आठवडाभर or असेल, 1 month. किंवा 1 महिना असेल. चल, And after that your table will be empty. आणि त्याच्यानंतर तुझा डेस्क रिकामा असेल, फायली नसतील, कॉन्फरन्स नसतील, You may have no work. आणि मग तुला काही कामच नसेल. And here you resigned the job. आणि मग इथे तू काय करतोय, घाईघाईनी राजीनामाच देऊन टाकायला मागतोय. So sometimes तर कधी कधी pressure is temporary. दबाव आणि प्रेशर तात्पुरतं असतं. Write it down. लिहून घ्या, तुम्ही लिहून घ्या हे. Sometimes pressure can be temporary. कधी कधी दबाव किंवा प्रेशर तात्पुरतं असू शकतं. It may be a project. आणि एखादा प्रोजेक्ट असेल, It may be a busy season. कदाचित काही बिझी सीझन असेल. काही सीझन बिझी असतात कामाचे, तेव्हा कामं थोडी जास्त असतातच. Yes. असं असतं ना. It may even be preparation for greater आणि responsibility. काहीतरी मोठ्या जबाबदारीची सुद्धा पूर्वतयारी असू शकते. Change your system. तर तुझी सिस्टम बदल. Improve your priorities. तू स्वतःचं प्राधान्य थोडंसं सुधरव ना. जे पहिलं ते पहिलं कर, जे नंतर ते नंतरवरच ठेवणार राजा. Focus on one task at a time. आणि एका वेळेला एक काम, असं जरा एकाग्रतेनं लक्ष लाव. एका वेळेला 10 कामं करायची गरजच काय. Amen. एका वेळेला एक काम, असं एकाग्रतेनं जरा लक्ष लाव. Mark the finish line on your calendar. आणि तुझ्या कॅलेंडर वरती फिनिश लाईन मार्क कर. Amen. आमेन. And above all, त्याहून जास्त, ask God for grace. सगळ्यात जास्त म्हटलं तर देवाला कृपा माग. Where pressure increases, grace should increase. कारण जिथे प्रेशर वाढतं तिथे कृपा वाढायला पाहिजे. देवाला कृपा माग. एवढा मोठा देव घेऊन आपण करतोय काय कधी कधी मला कळत नाही. And then keep moving forward. आणि मग पुढे पुढे जात राहा ना. देव तुझ्या बरोबर आहे ना. Because a कारण- busy season व्यस्त ऋतू is not always a bad season. म्हणजे वाईट ऋतू नसतो नेहमी. A मला फार busy काम आहे. season is not always a bad season. कामातला व्यस्त ऋतू म्हणजे नेहमी वाईट ऋतू असं नसतं ते बेटा. Sometimes कधी कधी many things can be learned in the busy season. अनेक गोष्टी आपण त्या व्यस्त ऋतूत शिकू शकतो. ऍक्च्युली Are you getting me? आपल्या बिझी स्केड्यूल मध्ये कधी कधी आपल्याला अनेक गोष्टी शिकता येऊ शकतात. Amen. पण त्या भावना त्या नको. So do not quit in the middle of a chapter God is still writing. तर जे चॅप्टर किंवा अध्याय देव अजून लिहित आहे, तू मध्येच सोडून कुठे चालला. देव अजून लिखाण पूर्ण करतोय आणि तू मध्येच हार मानून चालला. Ask yourself, स्वतःला विचार, is this workload developing me or destroying me? हा कामाचा प्रेशर मला विकसित करत आहे का माझा नाश करत. स्वतःला विचार ना. खुद को सुना ना थोडी. If it is developing patience in you, आणि त्यातून जर तुझ्यात धीर निर्माण होत असेल, it is developing
long suffering in you. त्यातून जर तुझ्यामध्ये सहनशीलता निर्माण होत असेल, It is developing patience in you. त्यातून तुझ्यात जर धीर, सहनशीलता, इंद्रिय दमन निर्माण होत असेल, It is developing skill in you. तुझ्यामध्ये काहीतरी चांगली कला, निपुण कला निर्माण होत असेल, If it is developing endurance in you, तुझ्यामध्ये चिकाटी निर्माण होत असेल, stay faithful in that place तिथेच त्या जागी विश्वासू आणि इमानी राहा and keep growing. आणि वाढत राहा. Are you getting me? Because Glory, 1 glory. Peter 5:10 says, कारण पहिलं पेत्र 5:10 मध्ये लिहिलंय, after you have suffered a little while, God himself will strengthen and establish you. थोड्या वेळ तुम्ही त्रास सहन केल्यानंतर देव स्वतः तुम्हाला ताकद देईल आणि स्थिर स्थावर करेल. पहिलं पेत्र 5:10. Praise God. आमेन. And so if we are talking only about work pressure and workload, आणि आपण जर फक्त नाही माझ्या कामावर प्रेशर आहे, नाही मला फार लोड आहे, नाही मला फार लोड आहे, कामावर मला फार लोड आहे, you need to ask, why is this pressure happening? तुम्ही पहिला प्रश्न हा विचारायचा की हा एवढा कामाचा लोड आलाय का पण? Because pressure by itself does not tell you what to do. हे प्रेशर एवढं का आलंय? कारण प्रेशर येऊन ते प्रेशर तर तुला सांगणार नाहीये की तू काय करायचंय. Pressure will not tell you प्रेशर तुला सांगणार why नाहीये ना. pressure is coming. दबाव तुला थोडं सांगणार आहे की मी का आलो. You must first discover where it is coming from. पहिलं तुला शोधावं लागेल की हे प्रेशर आलंय कुठून. And so before you make a decision, तर तुम्ही काही निर्णय घेण्या अगोदर make a diagnosis. थोडस तुम्ही त्याची तपासणी करा. आपण ब्लड टेस्ट देतो तशा थोड्या टेस्ट करा. Because a wise believer कारण की जो सुज्ञ बिलीवर आहे will always investigate before he reacts. तो नेहमी सगळी तपासणी करतो. प्रतिक्रिया करण्या अगोदर जो सुज्ञ बिलीवर आहे तो पहिलं सगळं तपासतो आणि मग निर्णय. Why is the workload bringing pressure? की का माझ्यावरती हा कामाचा लोड प्रेशर आणत आहे. See, you have to audit yourself. स्वतःचं ऑडिट करा ना थोडस. Sit at home, audit yourself. घरामध्ये बसून थोडं स्वतःचं ऑडिट करा. मग आपल्याला सवय दुसऱ्यांच्या आयुष्याची ऑडिट करायची ना. Say, असं नाही, थोड़ा ऑडिट खुद का भी कर. सब लोग क्या कर रहे हैं, पहले खुद की देखो. is it because you took too many leaves? तू फार सुट्ट्या घेतल्या म्हणून असं झालंय का? That's why your table is full. म्हणून तुझं टेबल फायलीनी भरलंय का? तपास ना, तू सुट्ट्या किती घेतल्या. See? Huh? And then you are blaming your boss. आणि मग तुझ्या बॉसला तू नावं ठेवतो, मेरा बॉस बराबर नाही, मेरा बॉस बराबर नाही. He has given me too much work. त्याने मला खूप काम दिलं. Maybe 1 week you didn't come to the work. कदाचित तू 8 दिवस कामाला गेला नाही, दांड्या मारल्या, सुट्ट्या घेतल्या And now deadlines are catching up. आणि आता डेडलाईन कॅचअप करतायत तर तुला तर ते काम करायला लागणार. मग तर लोड येणार, मग प्रेशर येणारच. Secondly, 2, is it because you have procrastinated and important task files have been just piled up? काहीतरी महत्वाच्या फायली कामाच्या तू अशाच सगळ्या ढीग लावून तिथे ठेवून दिलेल्या आहेत का? Maybe mundane things you took over and the priority things you kept it. म्हणजे कदाचित लहानसहान गोष्टींना तू जास्तच महत्व दिलं आणि ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्या बाजूलाच ठेवून दिल्या. असं काहीतरी करतोयस का तू? Say, maybe what the boss wants you kept it aside, and what he does not want or he wants it next year, you have started working on it. जे बॉसला आता लगेच करून हवंय ते तू बाजूला ठेवून दिलं आणि जे पुढच्या वर्षाला करून हवंय ते आता करायला बसला. असं काही करतोयस का? किंवा audit. गप्पाच मारायला बसला. असं काही करतोयस का? Is it because you need better time management? तुला टाइम मॅनेजमेंट नीट करायला लागणार आहे असं काही आहे का? स्वतःला प्रश्न विचार ना की 24 तास किंवा ऑफिस मध्ये माझे 8 तास असतात, ते 8 तास मी नीट वापरतोय का? की 8 तासातनं 2 तास झोप, 1 तास गप्पा आणि 2 तास लंच, मग राहिलं काय? Say, Huh? or is it because your skills need improvement? का तुझ्या त्या कलेला काहीतरी अजून विकसित करायची गरज आहे? बघ ना, Does your skill need improvement? तुझ्या कलेला काहीतरी कुणीतरी अजून जास्त निपुण आणि विकसित करायची गरज आहे का? तपास ना. Are you found wanting in that kind of job? तसल्या पद्धतीच्या कामात कुठे तू कमी पडतोयस का? Say, कुठे काही कमी पडतोयस का? स्वतः बघ ना. that's why Psalm 139:23 says, म्हणून स्तोत्रसंहिता 139 त्यातलं 33व वचन म्हणतं, 23, 23व वचन म्हणतं, search me, O God, and know my hallelujah. heart. की मला तपास, मला शोध, माझं हृदय जाण दे बाप्पा. Or maybe the workload is really genuinely very heavy. किंवा कामाचा लोड, चला खरोखरच कामाचा फार मोठा लोड असेल असं आपण म्हणू. Or maybe that workload has been forced upon you. किंवा तो वर्कलोड तुझ्यावरती त्यांनी मुद्दामून टाकलेला असेल.
See, that can also be possible. असंही होऊ शकतं की मुद्दामून त्यांनी तुला जास्त कामाचा ताण दिला. Your boss has started hating you. तुझ्या बॉसला आता अलीकडे तू आवडत नाही, त्याच्या अंगात आलंय, त्यांनी See? तुला जास्त फायली दिल्या. So our responsibility being added to you unfairly. मग अन्याय होतोय आणि तुझ्यावर जबाबदारी वाढली का? तपास ना. Are you carrying the work of 2 or 3 people? 2-3 लोकांचं काम तुला एकट्याला दिलंय का? तू एकटाच करतोय का? तपास. Maybe the boss has removed somebody and now his job he has given to you. बॉसने कोणाला तरी कामावरनं काढून टाकलं आणि त्याचंही काम आता बॉस तुला देतोय, असं काय आहे का? सगळं तपास. Is the management creating unrealistic expectations? मॅनेजमेंट तुझ्याकडनं काहीतरी उगीचच्याच अपेक्षा लावून बसलंय का की ज्या अपेक्षा पूर्ण होऊ नाही शकत ऍक्च्युली? Or is the workload temporary? का कामाचं प्रेशर तात्पुरतं आहे, कामाचा लोड तात्पुरता आहे? Or has it become a permanent pattern in that company? का परमनंटली कायमचं तुझ्या कंपनीमध्ये हे असंच असतं आणि ते तुला सारखा असाच प्रेशर आणि लोड देतात? तू तपास ना. See, accordingly you have to then move. आणि तदनुरूप तू पुढचं पाऊल टाक, कारण तुझं तुला माहितीये ना त्या ऑफिस मध्ये तू सारखा असतो, तुला माहित आहे. If it is temporary, you know you can just sail through. आणि जर तात्पुरतं असेल तर तुला माहितीये की ह्याच्यातनं मी बाहेर पडेन, ह्याच्यासाठी काय नोकरीचा राजीनामा वगैरे द्यायची But गरज if it is a permanent pattern, then you have to seriously consider something पण else. जर कायमच असं काहीतरी त्या नोकरीवरती होत असेल तर मग कुठेतरी गांभीर्याने विचार कर, प्रार्थना कर. Because not every workload problem has the same cause. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये कामाचा तणाव, लोड आणि प्रेशर म्हणजे सारखीच कारण नसतात, त्याच्या मागे कारण Same वेगवेगळी कारण असू शकतात. सारखं कारण नसणार आहे, वेगवेगळी कारण असू शकतात. You cannot solve the right problem with the wrong solution. योग्य समस्या चुकीच्या उपायांनी सोडवता येत नाही. नीट ऐका, योग्य समस्या चुकीच्या उपायाने सोडवता येत नाही. तो गुंता अजून वाढतोय, तो कधी सुटणार नाही. Again ask, परत विचारा, could it be that problems at home are affecting your performance at work? घरचे प्रॉब्लेम तुझ्या कामामध्ये येत आहेत का? घरचा प्रॉब्लेम, घरचा त्रास तुला तुझ्या कामात त्रास देतोय आणि तुला काम करता येत नाही का? तपास. Because maybe recently for 15 days you had a big rift between होऊ in the शकतं home. घरात काही ताणतणाव असेल. अलीकडे जरा 15 दिवस झाले माझं आणि माझ्या बायकोचं, माझं आणि माझ्या नवऱ्याचं वाजलंय And so in the workplace it is affecting the work. आणि नोकरीवरती मग ऑफिस मध्ये त्याचा परिणाम होतोय, होऊ शकतो. So could it be that the lack of sleep or family stress or financial pressure? मग या गोंधळामध्ये रात्रीची झोप येत नाही, झोप लागत नाही. बरं आर्थिक अडचणी पण आहेत, बरं भांडणं पण होत आहेत, वादविवाद होत आहेत. Maybe that emotional exhaustion is causing mistakes. कदाचित तुम्ही workplace. भावनात्मक रीतीनं आता थकलेले आहात आणि मग त्यामुळे त्या कामावरती त्याचा परिणाम होत असेल की आय एम डन नाव. कधी कधी म्हणतो माणूस आय एम डन, आय एम टायर्ड अँड फेड अप ऑफ ऑल दिस. Maybe these days you are partying more now हो, अलीकडच्या दिवसांमध्ये and कदाचित coming तुम्ही home late. पार्ट्या जास्ती करत असाल आणि घरी उशिरा येत असाल. हु नोस. And so that 3 files look like 30 files आणि for मग you. त्या 3 फायली तुम्हाला 30 फायली सारख्या दिसतायत, कारण की रात्रीची अजून उतरली नसेल तर 3 फायली 30च दिसणार आहेत तुला. I'm being open, I'm sorry, but this is how it is right now. See, I'm trying to tell you the various ways, you feel the pressure. म्हणजे वेगवेगळ्या रीतीनं जे तुम्हाला प्रेशर जाणवतं ना, ते मी तुम्हाला सांगतोय की त्याची कारण शोधा. So sometimes the workload is not the real problem. तर कधी कधी कामाचा लोड म्हणजे काही खरी समस्या नसते बरं का. Amen. आपलं चुकी तरी काही गोंधळ झाला. Sometimes the real problem followed you from home to work. कधी कधी काही खरी समस्या जी असते ना, ती तुझ्या घरातनं तुझ्या ऑफिस मध्ये घुसली. Many people say from work to home, but there are times it is from home to work. अनेक लोक म्हणतात नाही ऑफिस मधून हे माझ्या घरात घुसलंय. Problem आला. अनेक वेळा घरातून ऑफिस मध्ये घुसलंय. Eh? घरात शांती आणा, ती ऑफिस मध्ये येईल. Yes, some people say काही लोक म्हणतात it is work pressure नाही, कामाचं प्रेशर आहे ना, that I'm bringing home. कामाचं प्रेशर मी घरी आणतो ना, That's why I cannot really enjoy my home life. आणि म्हणून मला मग माझं फॅमिली लाईफ सुद्धा एन्जॉय करता The येत नाही. company is saying कंपनी म्हणते you are bringing your home problem here, that's why we cannot enjoy अरे our तू life घरचा here. त्रास ऑफिस मध्ये घेऊन येतो, मग आमच्या ऑफिस मध्ये आम्हाला एन्जॉय होत नाही, आम्हाला इथे डील क्रॅक करता येत नाही, क्योंकि तेरा घर का डील ठीक नाही हो रहा. Proverbs 24 verse 5. नीती सूत्र 24:5. A wise man has great power and a man of knowledge increases strength. नीती सूत्र 24:5 मध्ये असं लिहिलेलं आहे, ज्ञानी पुरुष बलवान आहे, विद्वान मनुष्य पराक्रम वाढवतो. Say, आमेन. so sometimes God is not calling us to leave. तर कधी कधी देव काय आपल्याला सोडायला, राजीनामा द्यायला वगैरे सांगत नाही. God is saying become mature. कधी कधी देव आपल्याला एवढंच म्हणतो,
जरा बडे हो जाओ, थोडा मोठा हो राजा. God is saying, grow up. ते म्हणतो जरा वाढ, थोडा मोठा हो, थोडा सुज्ञ हो, थोडा शहाणा हो, थोडा प्रौढ हो. So before you rebuke your Pharaoh, make sure you are not arriving late to Egypt. हो ना, फारोला जाऊन धमकवायच्या अगोदर लेट जात नाहीये ना ते तपासा. तेरी पंची ने 9 o'clock की, तू आ रहा है 10 बजे और फारो को धमका रहा है, वो नहीं सुनने वाला. So पंची तेरी 9 की थी, तू 10 को आया है. So examine yourself before God. स्वतःला देवासमोर तपासा बेटा. Examine your habits. स्वतःच्या सवयी थोडस तपास. काय Examine your performance. स्वतःचं सादरीकरण तब क्या कर रहा है. Examine your schedule. थोडस तुझं स्केड्यूल पण बघ. Examine your attitude. तुझी वृत्ती कशी आहे मग थोडी. Examine your home life. थोडं तुझं घरचं जीवन कसं चाललंय, फॅमिली में कैसा चल रहा है ते बघ. So before blaming the company, कंपनीला नावं ठेवायच्या अगोदर make sure the problem is not something that can be corrected within yourself. याची खात्री करून घे की तुझ्या स्वतःत तर कुठे प्रॉब्लेम नाहीये ना. And so self-examination is not condemnation. आत्मपरीक्षण म्हणजे काय दडणाज्ञा नाहीये. It is wisdom. ज्ञान आहे ज्ञान. आत्मपरीक्षण की मला स्वतःलाच तपासू दे, मी कुठे चुकत नाहीये ना. Amen. So the strongest people are always willing to ask hard questions, not about others, but about themselves. तर बलवान माणसं कोण असतात, बळकट बलवान माणसं अशी असतात की जी नेहमी कठीण प्रश्न दुसऱ्यांना नाही, स्वतःलाच विचारत असतात कठीण प्रश्न. Say आमेन. amen. Amen. So how to recognize the difference between a test that must be endured तर ज्या परीक्षेला आपण सहन करायला हवंय चिकाटीनं, हे कसं जाणून घ्यायचं, and the transition that must be embraced? आणि ज्या रूपांतराला आपण मिठी मारायची आहे हे कसं जाणून घ्यायचं. Not every storm means make a move. प्रत्येक वादळ म्हणजे घर सोडा आणि पळा असं नसतं ना. Some storms are coming that we may grow in. काही वादळ आपल्याला वाढवायला येतात. Amen. काही वादळ आपल्याला शहाणं करायला येतात. And so not every season of pressure means God is closing the door. तर प्रेशरचा प्रत्येक ऋतू म्हणजे देवानी दार बंद केलं असं नाहीये. Amen. आमेन. Sometimes pressure is God's training ground. कधी कधी प्रेशर म्हणजे देव तुला प्रशिक्षण देतोय. Sometimes He is increasing your capacity. कधी कधी देव तुझी कुवत आणि क्षमता वाढवतोय. Sometimes He is preparing you for greater कधी responsibility. कधी देव तुला मोठ्या जबाबदारीसाठी तयार करत असतो प्रशिक्षण देऊन, आणि तू मध्येच गचकतो. So if the pressure is teaching you discipline, तर प्रेशर जर तुला शिस्तबद्धता शिकवत आहे, if the pressure is teaching you excellence, प्रेशर जर तुला प्रवीणता आणि उत्कृष्टता शिकवत आहे, if pressure is teaching you endurance and patience, प्रेशर जर तुला चिकाटी आणि धीर शिकवत आहे, if pressure is teaching you leadership, प्रेशर जर तुला पुढारीपण आणि नेतृत्वगिरी लीडरशिप शिकवत आहे, then it is a test that must be endured. मग त्या परीक्षेला तर आपण सहन केलंच पाहिजे. बिकॉज नाउ गॉड इज मेकिंग मी. Amen. Amen. But if the pressure continues despite your faithful work, पण तू विश्वासूपणे काम करत राहिला तरी सुद्धा जर प्रेशर येतच you राहिलं, have made wise adjustments, तू सुज्ञपणे सगळ्या ऍडजस्टमेंट सुद्धा केल्या, you are going there in time, तू वेळेत गेला you are making genuine effort, आणि तू सगळे प्रयत्न केले, then मग you need to seek God's wisdom. त्यानंतर तू देवाचं ज्ञान शोध. Amen. Amen. Lord, what are you saying here now? की देवाप्पा तू इथं मला आता काय सांगतोय. I go there in time. मी तर वेळेला माझ्या I कामाला work hard. रुजवतो, मी मेहनत पण करतो, I am holding on to my integrity. आणि माझी सरळता, सात्विकता, माझी लॉयल्टी, इमानदारी, विश्वासू पण मी सगळं धरून आहे, Yet this pressure is increasing. तरी सुद्धा हे प्रेशर माझ्यावर वाढतंय. So Lord, lead me and guide me. तर प्रभू तू मला चालव, मला मार्गदर्शन कर, मी काय करू मला सांग. Amen. आमेन. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय. Because sometimes pressure can be a way for promotion. कारण कधी कधी हे येणारं प्रेशर आपल्या बढतीसाठीचा मार्ग असेल. Amen. त्या प्रेशर मधून आपल्याला बढती मिळणार असेल, काय माहितीये कोणाला. तसं लगेच हातपाय गाळायचे नाहीत बेटा. Isaiah 58:11. यशया 58:11. The Lord will guide you always. परमेश्वर तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करेल. यशया 58:11. आमेन. Amen. आमेन. 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 He will always guide you. परमेश्वर तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करेल. हालेलुया. And so when pressure increases, मराठीत लिहिलंय, आणि यहोवा पदोपदी तुला वाट दाखवेल. आमेन. and so when pressure speaks loudly, मग प्रेशर जेव्हा जोर जोरात बोलायला लागतं, listen more carefully to God's peace in that time. त्याला काळजीपूर्वक रीतीनं देवाची शांती त्यात ऐका ते बघ. Amen. आमेन.
काळजीपूर्वक रीतीनं शांती आहे का तपास. Praise God. आमेन. And sometimes कधी कधी workload does not mean your boss hates you. कामाचा लोड आहे म्हणजे तुझा बॉस तुझा तिरस्कार करतो असं नाहीये. Oh, the boss is against me. बॉस माझ्या विरोधातच आहे. Maybe from top only he's got the orders that this work has to be done within so many कदाचित days. तुझ्या बॉसला वरून ऑर्डर आली असेल की एवढ्या एवढ्या कालावधीत मला एवढं एवढं काम करून पाहिजे, तर तो प्रेशर मध्ये आहे. So they do not necessarily hate you. तर तुझा बॉस तुझा तिरस्कार करतो असं काही त्यामध्ये आपण म्हणू नाही शकत. उसको ऊपर से प्रेशर आ रहा है. They may simply have extra work that needs to be done. आणि कदाचित सिम्पली जास्तीचं काम असेल की जे करायची गरज आहे, तर त्यात एवढा आऊचा बाऊ करायची गरज पण काय. But if the pressure persists month after month, प्रेशर जर महिनोन महिने year after year, वर्षोनवर्ष आहे, then you need to pray very seriously मग about तुम्ही it. गांभीर्याने प्रार्थना केली पाहिजे की देव बाप्पा, व्हॉट शुड आय डू अबाउट दिस जॉब? शुड आय स्टे ऑर लिव्ह? Moreover, आणि त्याहून जास्त if it is affecting your health, जर तुझ्या तब्येतीवर आता परिणाम व्हायला लागलेत, आजार व्हायला लागलेत, that now your waist which was 34, it's हो ना. turned 30, की आता 34 पासून तुझी कमर 30 वर आली. It is a तेरा good कमरा sign in one कमर हो side. गई. चांगलंच आहे एका रीतीनं, but not at the expense of पण याचं- losing your life. हा असं आयुष्य जाण्यापर्यंत बारीक व्हायची गरज. झिरो साईज करणं ही काय झिरो साईज. Are you getting me? If it is affecting your health, तुझ्या तब्येतीवर जर असे गैरपरिणाम व्हायला लागले if it is affecting your home relationship, आणि घरच्या नात्यांवरती जर गैरपरिणाम व्हायला लागले, if it is affecting your well-being of your mind and your body, मानसिक शांती जायला लागली, शारीरिक आजार पाजार व्हायला लागले, then the next step must be considered carefully. तर मग आता पुढचं पाऊल जपून टाकायला पाहिजे. बिकॉज दिस गेटिंग टू मच नाव. Amen? Amen. Now, आता. one more thing. अजूनही You cannot bind the strong man here. इथे तुम्ही सैतानाला बांधून चालणार नाही. Pressure cannot be bound. प्रेशर कधी बांधलं नाही जात. ते प्रेशर आहे. Load pressure cannot be bound. हा जो लोड आहे कामाचा, त्याला बांधलं जाऊ शकत नाही. ते कामाचा लोड आहे, तो कायचा Because दुरात्मा the नाहीये. issue is not a person here. कारण इथे कुठल्या व्यक्तीचा प्रश्न नाहीये, ते कामाचा लोड आहे. The issue कळतं is ना? the work itself. कामाचा लोड आहे. फाईल आहे, फाईल. वो फाईलचा प्रश्न आहे. तिथे कुठल्या माणसाचा प्रश्न नाही, कामाचा लोड आहे. You cannot say, I bind you, you pressure हा. and files in the हा, name of आता त्या Jesus. फाईलींना येशूच्या नावात मी बांधतो, ते काही त्यातनं उसपे It रिझल्ट cannot vanish. त्यातनं रिझल्ट येणार नाही. कमॉन, एवढे तर तुम्ही शाणे आता असायला पाहिजे. Amen. फाईली बांधून चालत नाही. दुरात्मा असेल, कोणी व्यक्ती असेल रिलेटेड त्याला, तर त्याला बांधू. So we will come to that also now. तिथं पण जाऊ आपण. But पण at this point, या वेळेला when it is affecting your health, समजा तुझ्या शरीरावरती गैरपरिणाम होतो, then you may need to begin looking for another मग job. आता तू दुसरी नोकरी कुठेतरी शोधायला सुरुवात कर. आमेन. Amen. कारण तब्येत And कमी every झाली. time you think of a new job, you will have peace. आणि दरवेळेला मग नवीन नोकरीचा विचार केला की तुला शांती मिळेल. That means God is now leading you असं elsewhere. जर असेल तर म्हणायचं देव तुला आणि कुठेतरी जायचं मार्गदर्शन करतो. But even then, पण तरी even if you feel peace, don't resign the next day. जरी तुला शांती जाणवली ना की हा देव मला शांती देतोय, मी दुसरी नोकरी धरायला हवी आहे, असं जरी असेल ना, तरी दुसऱ्याच दिवशी राजीनामा देऊ नको. Do not quit until you have secured another opportunity. जोपर्यंत दुसरी नोकरी कन्फर्म होत नाही, तोपर्यंत पहिली सोडायची नाही. Are you getting me? कळतंय ना? No, I acted in haste. I was very angry. नाही, मी घाईने केलं, मला राग आला. तू कोण? कुठल्या देशाचा राजा? असा राग येऊन चालत नाही. Do not make decisions in haste. असे घाईघाईने निर्णय घेऊ नका. Isaiah 28:16 says, यशा 28:16 मध्ये लिहिलंय, those who believe will never make haste. जे विश्वास ठेवतात ते कधी घाई करत नाहीत. So look at the situation with a balanced perspective. तर परिस्थितीकडे संतुलित दृष्टिकोनातनं बघा. Give your current workplace the benefit of the doubt. आणि तुमच्या तुमचं जे काही ऑफिस आहे, त्या ऑफिस मध्ये सुद्धा थोडस दमानी घ्या. म्हटलं तसं सगळी पहिली तपासणी करा. While थोडा वेळ द्या, also protecting your health, संधी द्या. तब्येत पण त्यावेळेला आपली सांभाळा. your family, your livelihood. परिवार सांभाळा, फॅमिली सांभाळा, उपजीविका सांभाळा, सगळं Because सांभाळून. health is wealth. कारण की सरते शेवटी ना, चांगलं आरोग्य म्हणजे धनसंपत्ती आहे. बघा, Health is wealth. चांगलं आरोग्य धनसंपत्ती आहे. आरोग्यम धनसंपदा. And so if you हालेलुया. feel the pressure is temporary, जर तुम्हाला जाणवलं की हे प्रेशर, हा दबाव तात्पुरता आहे, endure it तर तो सहन करा. through the strength of God देवाच्या ताकदीने सहन करा. and pray through it with persistence. प्रार्थना करा, चिकाटीने प्रार्थना करा. हार नाही मानायची. प्रार्थना किती करा नाही, रोज, कधी सारखी. Amen. आमेन. प्रार्थना.
Because when it is workload, then wisdom is necessary. का कामाचा लोड म्हटलं ना की तिथे ज्ञान गरजेचं आहे बेटा. But when it is toxic people, then binding and loosing will work. पण मग काही नशाकारी माणसं तिथे असतील. नशाकारी म्हणजे अशी कोणी अशी सरफेई माणसं अवतीभोवती असतील ना तर मग त्यांना बांधायला हवं. Amen. Amen. And so set a timeline, तर एक टाइमलाईन नेम, maybe 1 month, एक महिना, maybe 3 months, 3 महिने, maybe 6 months. 6 महिने. Because कारण a timeline will keep you from remaining in an unhealthy situation forever. टाइमलाईन तुला ना असं आरोग्यदायी नसलेल्या वातावरणात राहू देणार नाही. Amen. आमेन. Otherwise, you are sticking there for 2 years. नाही तर 2-2 वर्ष तू तिथेच आहे. You are having so much pressure. एवढं तुला Give प्रेशर a आहे. timeline. थोडं एक टाइमलाईन दे I will stick here till 6 months. की 6 महिने मी इथे बघतो I will stay here for 1 year. किंवा 1 वर्षभर मी इथे बघतो If करतो. pressure does not shift, तरी जर प्रेशर गेलं नाही आणि हे असंच राहिलं then I have to look out for a new तर मी job. दुसरी नोकरी शोधायला पाहिजे. Amen. आमेन. And so it gives management time to normalize the workload. त्यातनं मॅनेजमेंटला पण वेळ मिळते की कामाचा जो लोड आहे तो नॉर्मल करायचा. And you will also know what to do. तुम्हालाही समजेल वर्षभरामध्ये काय करायचं काय नाही. Amen. आमेन. Because any job that destroys your life, that destroys your family, कारण जी कुठली नोकरी तुझं जीवन आणि तुझी फॅमिली याचा नाश करत आहे then it is costing you more than it pays you. तर मग ते महाग पडतंय तुला. त्यातनं मोबदला कमी आहे आणि आयुष्य तर गेलं. Because you are spending all that hard work, money on your health. कारण की तुम्ही मग ते सगळा पैसा आपल्या आजारांवरतीच खर्ची पाडताय. Because if you are spending half your salary in recovering from health problems, कारण अर्धा पगार जर तुम्ही तुमच्या आजारातनं बाहेर पडायला औषधांवरती खर्चत असाल which is caused by work pressure, आणि तो आजार जर समजा तुमच्या नोकरीवर असलेल्या प्रेशरमुळे आलाय is it not wiser to look elsewhere? तर आणि कुठेतरी नोकरी शोधणं सुज्ञ आहे. Amen. सुज्ञताच आहे ही. आणि काय And at times you do not need a dramatic word from God आणि कधी कधी in असं such matters. अशा सगळ्या मॅटर्स मध्ये देवाकडनं ड्रॅमॅटिक काहीतरी शब्द आला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. Stand before the mirror will tell you the truth. आरशासमोर उभा राहा. आरसा तुला खरं सांगेल. If you have put on lots of weight, that means you are flourishing वजन there. वाढलेलं आहे, गाल थोडे गुबगुबीत झालेले आहेत तर म्हणायचं त्या नोकरीवर तू खुश आहे. पण असं गाल गेले आत, हाडं दिसत आहेत आणि एकदम दुबली पटली म्हणायचा प्रॉब्लेम आहे. I'm not saying God doesn't speak. म्हणजे मी असं नाही म्हणत की देव बोलत नाही पण दाखवतो ना. See, but God may be speaking, देव बोलत असेल but many people cannot hear clearly in the middle of pressure, पण अनेक लोकांना प्रेशर मध्ये देवाने बोललेलं ऐकू येत नाही ना बेटा. isn't it? हो की नाही. अनेक लोकांना प्रेशर मध्ये कुणाचंच ऐकू येत नाही, देवाचंही ऐकू येत नाही. And that is why God also gave us wisdom. म्हणून देवाने आपल्याला ज्ञान दिलंय ना. Wisdom is God's gift. ज्ञान म्हणजे देवाने आपल्याला दिलेली देणगी आहे. Amen. आमेन. ज्ञान देवाने आपल्याला दिलेली देणगी आहे या एवढूशा डोक्यात. And that's why you follow the double safety net. आणि म्हणून डबल सेफ्टी नेट जे असतं ना, डबल सुरक्षित काहीतरी आपण ठेवायचं. So do not quit your current job तर सध्याची नोकरी अशी घाईघाईनी सोडू नका. until you have found another job that satisfies you. जोपर्यंत तुम्हाला दुसरी समाधानकारक नोकरी मिळत नाही तोवर हातातली नोकरी सोडू नका. Secondly, 2, do not quit your current job merely because you have received an offer letter. आत्ताचा जॉब सुद्धा केवळ तुला दुसरीकडनं ऑफर लेटर मिळालं म्हणून सोडून नको देऊ. Wait until you have actually started working there. जरा वाट बघ. तिथे काम करेपर्यंत थोडं थांब. Because I know a case in our church. आपल्या चर्च मध्ये मला एक केस माहित आहे. This person was under tremendous pressure एक व्यक्ती होती, कामावर तिला फार प्रेशर होतं. in her workplace. त्या व्यक्तीला, त्या माणसाला कामावर फार प्रेशर आलं. And so she looked for another job मग तिनं अजून दुसरी नोकरी शोधली and eventually she got a job offer आणि तिला एक नोकरी मिळाली सुद्धा. जॉब ऑफर आली. and she got the offer letter also. ऑफर लेटर हातात आलं दुसरं. So she thought everything is settled now. मग तिला असं वाटलं की ऑफर लेटर हातात आलेलं आहे, आता सगळं सेटल झालं. And so she resigned मग तिने राजीनामा दिला इकडनं. based on that offer letter. ऑफर लेटरवर आधारित तिने इकडून राजीनामा दिला. But the new company, पण नवीन कंपनी it started delaying her start date. उशीर करायला लागली तिला की आज से नहीं, कल से जॉईन करो, कल से नहीं, अगला हफ्ता, फिर नहीं अगला महिना. So they kept her on hold. आणि तिला होल्ड वर ठेवून दिली त्यांनी, नवीन कंपनीनी. In the end,
शेवटी she never received the new position. तिला नवीन पद आणि नवीन नोकरी ते मिळालंच नाही. And so she lost her old job म्हणजे also. जुनी नोकरी पण गेली, नवीन पण मिळाली नाही. काहीतरी तुम्ही सुज्ञता तिथे लढवा. मे बी त्या करंट जॉब मध्येच एक 15 दिवसाची सुट्टी टाक आणि त्या See? 15 दिवसात यांचं परमनंट आहे ना ते तपास आणि 50 मग ते सोडा निकडे ये. 15 days take leave from that 15 company. दिवस सुट्टी टाक ना बाबा. Sick leave, what leave, whatever leave. जी लीव आहे ती सिकली टाक नाही तर कुठली पण टाक. असेलच ना काहीतरी जमलेली ती सुट्टी दे टाकून. 1 month leave. महिनाभराची सुट्टी दे टाकून करंट जॉब वरनं मग तिथं जम बसलाय का बघण मग हे सोड. Join there. तिथे जॉईन हो पहिला. Maybe there it is double pressure, come back here. मग तिथे जॉईन झाल्या ती जाणार रे बाप रे इधर तो और डबल प्रेशर आहे. गपचूप ते सोडायचं इकडे घुसायचं. मी काय म्हणतो हे वापरा थोडं. Say, are you getting me? कळतंय थोडं खूप See, नाही पण वापरा. Proverbs 24:3 says, नीतिसूत्र 24:3 through wisdom a house is built. अहो ज्ञानाने घर स्थिर स्थावर होतात. शहाणपण वापरून घर स्थिर स्थावर होतं. मूर्खासारखं नाही वागायचं. Because if you take that leave, कारण तुम्ही जर ती सुट्टी घेतली it gives you an opportunity to ensure the new company is stable काय and होईल मग की त्या genuine. सुट्टीमध्ये काय जी काय तुम्ही 15-8 दिवस सुट्टी घ्याल त्यातनं तुम्हाला समजेल की नवीन ऑफिस मध्ये माझं सगळं स्थिर स्थावर आहे ना, जम बसतोय ना, खरोखर आहे ना. And then you can take a final decision. मग सर ते शेवटचा फायनल निर्णय घ्या. का अलीकडे गोष्टीच डालमडोल झाल्यात नोकरी संबंधीच्या. Because at the same time, त्याच वेळेला you have to check चेक करा. everything detailing. सगळं डिटेल मध्ये चेक करा And आणि never tell your closest friend about हो, this. अगदी जवळच्या मित्राला सुद्धा सांगायचं नाही. घरच्या मांजरीलाही बोलू नको. Don't tell anybody. कोणालाही सांगू नको. कोणाला म्हणजे कोणाला बोलू नको. Because some companies, they have strict policies. काही कंपनीच्या पॉलिसी कडक असतात. Say, they will not allow you to work in 2 places. नाही परवानगी देणार ते. त्यांना कळलं भनक पडली तर ते थोडं तुला 2-2 जागी काम करायची परवानगी देतील. Amen. भनक नाही पडू द्यायची तुम्ही कोणाला. Just tell your company people, I'm going for a vacation. कंपनीला म्हणा मी जरा सुट्टीवर चाललो. मला जायचं दुबईला. जायचं दुबईला. कुछ तो बोलो, कुछ तो करो बाई. नाही तिथे डोकं खूप चालतंय. चालवायचं तिथे चालवा. Best say, I've got very important work. बेस्ट म्हणायचं मला काहीतरी काम आहे. Because if they see you here and not in Dubai, हो. they will complain. to कारण the की company. त्यांना जर लक्षात आलं एक तो सोशल मीडिया आजकाल भारी लोकांना रावतच नाही ना. रात्र सकाळ झाली की त्यांना पोस्ट लावायचीच असतात. तिथून ह्यांना कळून येईल आणि कंपनीला से. की ये दुबई में नहीं है, ये तो इधर ही घूम रहा है. So don't unnecessarily advertise your plans to everyone around you. तो उगीच ना जाहिराती करू नका. अवती सगळ्यांना सांगत मालूम है क्या काही नको आम्हाला मालूम आहे. तू गप्प राहा. Don't tell anyone that you are checking up a new job. कुणालाही सांगू नको मी नवीन नोकरीचा सगळा तपास करतोय म्हणून इथं 15 दिवस सुट्टी घेतली. Protect your future wisely. जरा तुझं भविष्य सुरक्षितपणे. Your company associates and colleagues are not your best friend. तुझ्या कंपनीतले तुझे सहसाथीदार काही तुझे जिगरी दोस्त नाहीये. Because each one is trying to hold a place in that company. कारण प्रत्येक जण त्या कंपनीमध्ये आपली जागा टिकवून ठेवायच्या प्रयत्नात आहे. Because if one gets a promotion, it is at the expense of another person. कारण एखाद्याला प्रमोशन मिळतंय ते दुसऱ्याच्या डोक्यावरती जाऊनच मिळतंय अलीकडे. हो ना. असं सरळ सरळ मिळतच नाहीये. So you have to never make friendship with these people. तर कोणाशी अशी मैत्री करायची नाही. Sometimes you bring them home and they see your home, everything, Oh. and then it triggers. कधी कधी तुम्ही ऑफिस वाल्यांना घरी घेऊन येता. ते तुमच्या घरात येऊन सगळं बघतात आणि मग होतो प्रॉब्लेम. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय. लिमिट ठेवा सगळ्याला. And always try to set up a start date at the new job which matches up with your leave period. आणि नोकरीची नवीन नोकरीवरची जी स्टार्टिंग डेट आहे ना ती थोडं मी आता असं सांगितल्यानुरूप तुम्ही मॅच करा. Amen. आमेन. And just because you have got this new job, आणि नवीन नोकरी मिळालेली आहे म्हणून don't start misbehaving in your old job. जुन्या नोकरीच्या जागी अंगात आल्यासारखं वागायचं नाही. अंगात व्यक्त फार येतं बिलीवर लोकांच्या. Because if God notices that, कारण जर देवानी ते पाहिलं तर तू गया ना. the इधर second का ना job उधर also is का. gone. फिर ना तू इधर का ना उधर का. क्यों प्रभु ने देखा. And so what people do is, लोक काय करतात once they get the second job, दुसरी नोकरी मिळाली and then they rejoin in the first job आणि समजा पहिल्या and नोकरी continue there, पहिल्या ऑफिस मध्ये गेले. there
they start misbehaving. असं अंगात आल्यासारखंच वाटतात, जास्त वागतात. बोलायचं नाही मला. हा, कारण त्यांना माहित असतं ना मला थोड्या दुसरीकडे दिवसात नोकरी कळणार लागलेली तुला आहे. हो. स्टोरी. नाही, No, नाही, no हे- misbehavior. असं नाही करायचं. Work hard. जर मेहनत करा. Leave that company with a fresh. ते जुनं ऑफिस सुद्धा व्यवस्थित सोडा ना. असं सोडताना सगळीकडे पाय मारून चिखल करून सोडायची काय गरज आहे? Continue working with excellence. अगदी उत्तमपणे काम करा. Keep showing integrity. सरळता, सात्विकता दाखवा. Keep honoring God. देवाचा मान करत राहा. तेही दिसू दे की हे देवाला मान देणारे लोक आहेत. Work hard during your मेहनत official करा. hours. ऑफिसचे तास आहेत ना 8 तास मेहनत करायची. Amen. आमेन. And so when you leave, आणि मग सोडलं the company should miss you. की कंपनीला तुझी आठवण आली पाहिजे And then they should write back. आणि मग त्यांनी तुला परत लिहिलं पाहिजे. 50% extra we are ready to give. Come back. 50% ज्यादा देने को तयार आहे, तू वापस आ जा. आपलं कुठलंच धड नसतं. Colossians 3:23. कलसई 3:23. Whatsoever you do, do it heartily as to the Lord. जे काही कराल ते पूर्ण हृदयाने प्रभूसाठी करत आहात असं समजून करा. Now, आता the second thing is, दुसरी बाब, if the pressure comes from toxic people समजा दबाव अशा काही सिरफेरा लोकांकडून आलं or office politics किंवा ऑफिस मध्ये राजकारण फार चाललंय, त्या राजकारणातनं प्रेशर आलं or manipulation किंवा लोक ना इकडचं तिकडं खूप करतात माझ्या ऑफिस मध्ये, त्यापायी हा प्रेशर आलाय. or public humiliation किंवा पब्लिक मध्ये काही निंदा नालस्ती अपमान झाला, त्यातनं प्रेशर आलं and constant intimidation, आणि सारखं लुडबुड 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 or if त्याने it is a very hostile किंवा environment, वातावरण जर असं एकदम नाजूक झालेलं असेल then you are dealing with a very different problem entity. तर तुम्ही अगदी वेगळ्याच समस्येला तोंड देताय. Amen. आमेन. Because a workload problem requires better systems, कारण कामाचा लोड असेल तर तिथे जरा सिस्टम चांगली असायला पाहिजे. but where a toxic culture, पण सिरफिरे लोक तिथे असतील, ते जर कल्चर असेल, संस्कृती असेल, then you need to bind the strong man. तर मग तुम्ही तिथे सैतान बांधला पाहिजे. की डोकं फिरलेली माणसं सगळी माझ्या कंपनीमध्ये आहेत, तर तिथे तुम्ही सैतान बांधला पाहिजे. I mean, that's how I lived, I'm saying. मी असा जगलोय असं मी म्हणतोय. Because that's how I used to live when I was working. अशा रीतीनं मी जगलो राहिलो जेव्हा मीही कंपनीत कामाला होतो. When तेव्हा I was dealing with toxic people, I used to take authority in the name of Jesus. डोकं फिरू माणसांसोबत काम करताना मी येशूंच्या नावात अधिकार घेऊन बांधायचो. Even if you have toxic people around you or above you, डोकं फिरलेली माणसं जरी तुझ्या सोबत तुझ्या डोक्यावर असली do not immediately leave. तरी लगेच सोडू नका. First thing is pray. पहिली गोष्ट प्रार्थना. Amen. प्रार्थना. Exercise your authority in Christ. तुमचा अधिकार ख्रिस्तातला वापरा. Take the name of the people involved before God. आणि देवासमोर त्या इन्व्हॉल्व माणसांची नावं घ्या की देव बाप्पा या XYZ माणसाने या XYZ माणसाने हे सगळं असं केलेलं आहे. And so pray over that situation. आणि त्या परिस्थितीवर प्रार्थना करा. Ask God to expose what needs to be exposed. देवाला सांगा, देवाला मागा की तुला जर मला काही उघडं करून दाखवायचंय तर मला उघडं करून दाखव. Pray. प्रार्थना कर. What things have to be changed around you, pray for it. आणि ज्या गोष्टी तुझ्या अवतीभोवती बदलायला हव्यात त्यासाठी प्रार्थना कर. नुसतं बोलून गप्पा मारून ह्याला सांग त्याला सांग काही होणार नाहीये. That's what I used to do. मी असंच केलंय. For toxic people, you have to bind the strong man. डोकं फिरलेल्या माणसांसाठी त्या सैतानालाच बांधायला Get लागणार आहे. behind me, आणि Satan. म्हणायचं सैतानाला माझ्या In the मागे name of हो. Jesus. येशूंच्या नावात माझ्या मागे हो. Leave, you devil. सोड सैताना या Leave my लोकांना. boss, leave my माझ्या colleagues. बॉसला सोड, माझ्या कोवर्कर्सना सोड. In Get the out. name of Jesus. येशूंच्या नावात सोड त्यांना असं The म्हणायचं. heart of a king is in the hands of God. राजाचं हृदय देवाच्या हातात आहे. And he gives it course, and he gives course to the river. नदीच्या पाण्याला ओघ देतो तसं देवबाप त्या राजाच्या हृदयाला पण ओघ देईल. Amen. हृदय बदलणार देवबाप करतो. Romans 16:20. रोम करा 16:20. The God of peace शांतीचा will देव. soon crush Satan under your feet. शांतीचा देव लवकरच सैतानाला तुमच्या पायाखाली चिरडेल. And when you have toxic people around you, आणि डोकं फिरलेली माणसं तुमच्या अवतीभोवती असली ना talk to mature believers. की समंजस बिलीवर माणसं कोणी असतील समंजस त्यांच्याशी बोला. Seek counsel. त्यांचा सल्ला घ्या. Let experienced men and women of God pray with you. देवाचे अनुभवी सेवक आणि सेविका तुमच्या सोबत प्रार्थना करू दे. Give God room to work. देवाला जरा काम करायची जागा द्या. Give God time to work. देवाला वेळ द्या काम करायची. Because too many believers resign before they pray. कारण खूप सारे बिलीवर लोक प्रार्थना करण्या अगोदरच राजीनामा देऊन टाकतात. Too many believers leave before they stand. खूप सारे बिलीवर लोक उभं राहायच्या अगोदरच सोडून मोकळे होतात. Do not surrender your territory without a fight. तुम्ही युद्ध केल्याशिवाय प्रांत सोडू नका. Because some battles are won only on your knees. काही युद्ध गुडघ्यांवरच जिंकली जातात. तर Before they are won in your office. गुडघ्यांवरचं युद्ध केल्याशिवाय
ऑफिस नावाचा प्रांत राजीनामा देऊन सोडू नका. Amen. आमेन. Some can be won only on your knees. कारण की काही युद्ध तुला गुडघ्यांवरच जिंकता येणार. Before you will see the result in your office. ऑफिस मध्ये परिणाम दिसण्या अगोदर तुला गुडघ्यांवरच काही युद्ध तर गुडघ्यांवरच जिंकली जातात. तुला त्याचा परिणाम ऑफिस मध्ये दिसेल. Then watch what happens मग over बघ काय time. होतं. मग बघ कालावधीत काय होतं. मग बघ Does God begin changing the situation? देव परिस्थिती बदलतोय का. Does leadership change? लीडरशिप बदलतीये का. Open your eyes and see God working. डोळे उघड आणि बघ देव कुठे कसं काम करतोय. Don't start grumbling. लगे कुरकुर कुरकुर नको. You will see a little bit change happening in your workplace. थोडासा बदल तुला ऑफिस मध्ये घडलेला दिसेल. Has the atmosphere improved? वातावरण जरा सुधारलंय का बघ. Does peace return to you? शांती परत आली का तुझ्यात बघ. Maybe then that is the time God is saying, त्यावेळेला कदाचित देव तुला म्हणतोय stay here इथंच थांब. because I will work for you. कारण मी तुझ्यासाठी काम I करणार have आहे. started the work for मी you. तुझ्यासाठी उभा राहीन. तुझ्यासाठी मी काम सुरू केलंय. Amen. आमेन. Exodus 14 verse 14. निर्गम 14:14. The Lord will fight for you. परमेश्वर तुझ्यासाठी लढेल. You need only to be still. तू केवळ शांत उभे राहा. Praise तू God. केवळ शांत उभा राहा. देव तुझ्यासाठी लढेल. People don't do all this. पण लोक काय करतात. बिलीवर लोक हे जे सगळं मी बोललोय ना ते काहीच करत They नाही. are fighting. नुसतं भांडायचं. असं का सांगितलं तुम्ही का नुसतं असं केलं भांडायचं. तसं? पण आपले- Why? नाही, नाही, नाही. Go and pray. अरे बाबा पहिली प्रार्थना कर. Bind the strong man. त्या सैतानाला पहिला बांध. किती God बांध? can deal with them देव better can- than you can deal. अरे तू जाऊन त्यांच्याशी बोलून काम करायच्या ऐवजी देव त्यांच्याशी चांगला डील करेल. तू देवाला प्रार्थना कर आधी. Amen. आमेन. However, तरी if after prayer, प्रार्थनेनंतर सुद्धा, after counsel, सल्ला मसलत केल्यानंतर after सुद्धा, patience, आणि धीर धरल्यानंतर सुद्धा, after spiritual warfare, आध्यात्मिक युद्ध केल्यानंतर सुद्धा if the environment remains still toxic, वातावरण तसंच डोकं फिरलेल्या माणसांचं राहिलं if your health is declining, आणि त्यात तुझी तब्येत बिघडायला लागली, your family is suffering, फॅमिलीला त्रास व्हायला लागला, even your integrity is under attack, सरळता आणि तुझ्या विश्वासूपणा, तुझी इमानदारी सगळंच जर अटॅक खाली आलं and even if your peace is constantly disturbed, आणि शांती पण गेली, then मग begin seeking God's direction for the next season. पुढच्या ऋतूसाठी देवाची दिशा शोधायला लाग की व्हॉट शुड आय डू यू टेल मी. Amen. आमेन. देव सांगेल. See, that is the second stage. दुसरी स्टेज आहे ही. Because a testing ground builds you, कारण परीक्षेची भूमी तुला वाढवते, बांधते, but a toxic environment slowly breaks you. पण डोकं फिरलेल्या माणसांमध्ये राहून ना हळूहळू पण तुटायला लागतो. Look at David. दावीद बघा. You know, Saul was throwing a spear on him. शौल त्याच्यावरती भाला फेकत होता. David did not say, I will stay stuck in this palace. दावीद असं नाही म्हटला मी महालातच आता अडकून राहणार आहे. No, he didn't stay in that palace, तो महालात राहिला नाही तेव्हा मग hoping the next spear will miss his face. की आता No. पुढचा भाला तरी मी चुकवीन, पुढचा भाला मी चुकवीन असं म्हणत तिथे तो राहिला नाही. He didn't say, असं नाही म्हणाला I will not move. मी नाही जाणार. Let the spear move. येऊ No. दे, भाला कुठेतरी आणि लागू दे, मी नाही जाणार. No. असं नाही. He just moved out of that palace तो त्या महालातनं निघून गेला because he recognized कारण त्याने ओळखून घेतलं that the environment had become dangerous for his future. की वातावरण त्याच्या भविष्यासाठी धोकादायक झालेलं आहे. Amen. आमेन. If that kind of toxic atmosphere prevails, then you have to take the next step. असं डोकं फिरलेल्या माणसांचं वातावरण तिथे कायम असेल तर तुला पुढची पायरी घ्यावी लागेल. 1 Samuel 19 chapter verse 10. 1 शमूएल 19 अध्याय त्यातलं 10वं वचन. And Saul sought to pin David to the wall with the spear. 1 शमूएल 19 अध्याय त्यातलं 10वं वचन असं म्हणतं, तेव्हा शाऊल भाल्याने दाविदाला मारून भिंतीशी खिळायला पाहत होता. Say, बघा, David left that palace. दाविदाने बायदेन महाल सोडला And because he left that palace, he did not lose his destiny. आणि महाल त्याने सोडल्यामुळे त्याचा आयुष्याचा संकल्प त्याने गमावला नाही. So losing toxicity is not always weakness. तर आपण नेहमी हे अशा रीतीनं सोडणं अशक्तपणा आहे असं नाही म्हटलं जाणार. Sometimes walking away is wisdom. कधी कधी निघून जाणं पण ज्ञानच आहे. Amen. आमेन. So talk to mature believers. तर समंजस बिलीवर लोकांशी बोला. If in your company somebody is trying to take advantage of you, तुमच्या कंपनीत तुमचा जर कोणी फायदा उचलायला पाहतंय don't just sit there. तर तिथे बसून राहायची गरज नाही. Talk to some reasonable people there. काही व्यवस्थित लोकांशी बोला. Amen. तिथल्या काही ठीकठाक लोकांशी जाऊन बोला की माझा इथे फायदा उचलला जातोय सर, थोडा ध्यान देऊ. Amen. आमेन.
Let the peace of Christ rule your hearts. ख्रिस्ताची शांती तुझ्या हृदयात राज्य करो. And watch the doors. आणि दारांवरती लक्ष ठेवा. Does God open some new doors for you? देव तुला काही नवीन दार उघडून देतोय का? Somebody may come to you and offer you a new job. कदाचित कोणीतरी तुझ्याकडे येईल, तुला नवीन नोकरी देईल. But for that you have to keep on praying. त्यासाठी तुला प्रार्थना करावी लागेल. When you keep on praying, प्रार्थना जेव्हा करत राहशील ना, God will open up some doors for you. देव तुझ्यासाठी काहीतरी दार उघडेल. Amen. आमेन. God can open a door no man can open. आणि कुठलाही माणूस उघडू शकत नाही असं दार देव उघडेल. Amen. उघडू शकतो तो देव आहे. Are you getting me? कळतंय का मी काय And म्हणतो? never leave your old job with bitterness. आणि कडूपणानं जुनी नोकरी सोडायची नाही. Leave with gratitude. ते एक ऋण मानून, आभार मानूनच सोडायची. Amen. आमेन. Don't leave that company with revenge attitude. ती कंपनी सूड घ्यायच्या वृत्तीनं सोडू नका. अब मैं इनको दिखा के रहेगा, अगोरे नको. Amen. काय दाखवायचंय? प्रभूला सगळं दिसतंय. यस यस नका यस ना. When I left my job, जेव्हा मी माझी नोकरी सोडली, I gave my testimony. मी माझी साक्ष दिलेली आहे. I prayed for all of them मी सगळ्यांसाठी प्रार्थना केली तिथे. and left with a good note. आणि चांगल्या नोटवर, चांगल्या सुरावर मी कंपनी सोडली आहे. मी राजीनामा दिलाय. नाही कडूपणाने नाही, भांडण करून, एनिमिटी, दुश्मनी. नो 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 नो. The last reason is शेवटचं कारण हे आहे, maybe you're called to leave because God is calling you into full-time ministry. कदाचित तुला ती नोकरी सोडायला सांगितलं जातंय कारण की देव तुला फुल टाइम काम करायला बोलवत असेल. Now listen to this very carefully. आता हे नीट ऐका. This is very different from leaving because of pressure or toxic associates. आता हे प्रेशर आलं म्हणून मी सोडलं, किंवा डोकं फिरू माणसं आहेत म्हणून मी सोडलं, ह्याच्यापेक्षा हे सगळं वेगळं आहे. Because here you're not running off from something, कारण इथे तुम्ही कुठल्या गोष्टीपासून पळवाट काढत नाहीये, but you're running into something that God is पण asking देव you तुला to. ज्यात पडायला सांगतोय त्यात तू जायला येतोय. You are running because God is calling. तू पळतोयस, तू ते सोडतोयस कारण देव तुला बोलवतोय. Amen. आमेन. Because one decision is driven by pressure, कारण एक निर्णय दबावामुळे होतोय, the other is driven by purpose. दुसरा निर्णय संकल्पापायी होतोय, जिथे देव जर तुला बोलवत असेल तर. So do not confuse frustration with calling. तर वैतागवाडी ह्याला तुम्ही पाचारण म्हणू नका बरं का, की मला ऑफिसचा वैताग आला आणि मग आय मीन फुल टाइम नाव. No. वैतागवाडी म्हणजे फुल टाइम नसतं. Because there are believers who are faithfully serving God in the marketplace, कारण की बिलिव्हर लोक आहेत अशी की जी मार्केट प्लेस मध्ये विश्वासूपणे देवाची सेवा करतायत. and that is exactly where God wants them to be. आणि देवाला ते तिथेच हवे आहेत. Because Daniel served God in the government, डॅनियलने सरकारी नोकरी देवाची सेवा केली. Joseph served God in the government, योसेफाने पण सरकारी नोकरी देवाची सेवा केलीच. Lydia served God in a business. लिडियानी पण व्यवसाय करताना, बिझनेस करताना देवाची सेवा केलीच ना. So not everyone will be called out of the workplace. म्हणजे म्हणायचा प्रयत्न असा आहे, प्रत्येकाला देव फुल टाइम मध्ये बोलवणार नाही. तुमची नोकरी धंदा करूनही तुम्ही देवाची सेवा करू शकता. 1 Corinthians 7:17. 1 कोरिन्थ 7:17. But each person should live as a believer in whatever situation the Lord has assigned to them. 1 कोरिन्थ 7 अध्याय त्यातलं 17वं वचन असं म्हणतं, जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले आहे, जसे प्रत्येकाला देवाने बोलावले आहे, तसे मात्र त्याने चालावे. But there are times when God begins shifting a person's assignment. पण कधी कधी देव एखाद्या माणसाच्या कामगिरीला हलवायला लागतो. Amen. आमेन. सरकवायला लागतो He starts redirecting them. आणि त्यांना रिडायरेक्शन देतो, परत एक दिशा देतो. At first you cannot explain it. पहिलं तुम्हाला ते सांगता येत नाही स्पष्ट करून, Nothing can be wrong with the job. आणि त्या नोकरीत काही चुकलेलं The नसणार आहे. salary may be good. पगारही चांगला असेल, Maybe the company also is good. कंपनी पण चांगली असेल, Maybe the people are also good. लोक पण चांगली, कोणी डोकं फिरू नाही, काही नाही काही नाही. But something is changing inside you. पण तुझ्या आत काहीतरी बदल The आलाय. problem is not the job. समस्या नोकरी नाहीये, The season is changing for ऋतू you. बदलतोय, ऋतू. Amen. आमेन. Because sometimes God changes your assignment before He changes your address. कारण की कधी कधी देव तुझा पत्ता बदलण्या अगोदर कामगिरी बदलतो. Amen. Amen. The things that were exciting to you is no more exciting to you आणि now. ज्या गोष्टी एकेकाळी तुला आनंद द्यायच्या त्या गोष्टी आता तुला आनंद देत नाहीत. It doesn't satisfy you. त्यातनं तुला समाधान मिळत नाही की पहले ये सब कुछ मैं करता था, उसमें मुझे खुशी थी, अभी नहीं मिलती खुशी मुझे उसमें. That means म्हणजे God is calling you. देव तुला बोलवतोय की थोडा हटके, थोडा निकल बाहर आ. So the things of God begin occupying more and more
of your heart. आणि मग देवाच्या गोष्टी तुझ्या हृदयामध्ये जास्त जागा घ्यायला लागतात की मला देवाचं हे करायचंय, मला ते करायचंय Amen. असं. And so your ministry now is not an occasional ministry, And but you want to be there all the time. तुझी सेवा आता प्रसंगाला धरून नसते, तर तुला नेहमी तिथे हजर राहायची इच्छा होते की नाही मला हजर राहावं लागेल, हे माझं काम आहे, ही सेवा मी करणारच, I want to work for God. मला देवाचं काम करायचं Even आहे. while you are at your desk, that calling is there. I want to serve अगदी God. तुझ्या डेस्क वरती तू असताना सुद्धा तुझ्या मनात सारखं तेच असतं, मला सेवा करायची आहे, मला देवाची सेवा करायची आहे, मला जायचंय, मला करायचंय. And it becomes a burden you carry continually. आणि मग ओझं होतं ते तुला, जे सातत्याने तुझ्या छातीवरती आहे. यू ट्राइंग टू रोल इट अवे, इट्स नॉट गोइंग, इट विल नॉट गो अनलेस यू ओबे गॉड. Yes. And नाही so जाणार. you find yourself thinking about God's kingdom everywhere you go. आणि मग जिथे कुठे तुम्ही जाता तिथे तिथे तुझ्या डोक्यामध्ये देवाचं राज्य कसं शोधायचं, देवाचं राज्य, तेच विचार असतात. And I call it holy dissatisfaction in the workplace. आणि मी याला म्हणतो की नोकरीच्या जागी असलेलं अपवित्र समाधान. See, that restlessness is not coming from irritation. कारण की ती अस्वस्थता तुला वैताग आल्यामुळे येत नाहीये, It is coming from a divine invitation from God. ती अस्वस्थता देवाकडनं तुला दैवी आमंत्रण येतंय म्हणून होतीये. Think about Peter. पेत्राचा विचार करा. Fishing was not evil. मासेमारी करणं वाईट नाही, Fishing was not sinful for Peter. मासेमारीचा धंदा काही पेत्रासाठी पाप नाही, वाईट नाही. Fishing was not a wrong profession for Peter. मासेमारी म्हणजे काही पेत्राचा चुकीचा धंदाही नाही. You start somewhere कुठेतरी सुरुवात केली आहे तू, and you stay there if you don't get a calling, but you come out when you get a आणि calling. पाचारण जर मिळत नाहीये तर तिथेच राहणं आहे तुझं, पण पाचारण आलंय तर ते सोडणं आहे तू. See, and so there came a day मग एक दिवस आला, when Jesus walked by येशू तिथून चालले, and Peter was not sleeping, he was fishing. पेत्र झोपलेला नव्हता, पेत्र मासेमारी करत He होता, was cleaning his net. त्याची जाळी धुत होता, He was with his father. आणि त्याच्या वडिलांसोबत होता पेत्र. And Jesus said, आणि येशू म्हणाले, Peter, come and follow me. पेत्रा ये माझ्या मागे चाल. At that moment, त्या क्षणाला Peter's future was no longer in that boat. पेत्राचं भविष्य आता त्या नावेत आणि मासेमारीत राहिलं नाही, बिकॉज द लॉर्ड सेड कम अँड फॉलो मी. His future was no more in that net. आता त्याचं भविष्य त्या जाळ्यात नाही, His future was in the calling of आता Jesus. त्याचं भविष्य येशूंच्या पाचारणात आहे. Jesus आता said, I want to make you fishers of men येशू now. येशू म्हणाले मला तुला माणसे धरणारं करायचंय. Same thing can happen to a believer today. तसंच आजच्या बिलीवर लोकांच्या जीवनात सुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात. Maybe your body is still there at the desk, कदाचित तुझं शरीर त्या डेस्कवर आहे, कम्प्युटर आहे, तू करतोय, but your heart is already moving towards God's next assignment. पण हृदय मात्र देवाच्या पुढच्या कामगिरीवर ऑलरेडी गेलेलं आहे. See? And so now be careful. म्हणून सांभाळून राहा. Not every bad day at work is a call to ministry. कामावरचा प्रत्येक वाईट दिवस म्हणजे फुल टाइमचं पाचारण नाहीये, Hey? फुल टाइमचं कॉलिंग नाही बरं का. Not every frustrating week is a prophetic sign that आणि God is calling you. प्रत्येक वैतागवाडीचा आठवडा म्हणजे काय भविष्यवाणीपर रीतीनं देव तुला फुल टाइम मध्ये बोलवतोय असं आमंत्रण पण नाही. Not every pressure means God is calling you. प्रत्येक प्रेशर म्हणजे देव मला हाक मारतोय असंही नाही. If that was real, ते जर खरं असतं 99% of us are called then. तर 99% लोक आपल्यातले मग कॉलिंग मध्येच असते, Because everybody has pressure. कारण सगळ्यांनाच प्रेशर आहे. मग 99% सोडून कॉलिंगच घेतलं असतं. Amen. आमेन. Because everybody will enter ministry every Monday and leave it. कारण मग प्रत्येक जण They will leave it by Friday. सेवेमध्ये सोमवारी प्रवेश करणार मिनिस्ट्रीमध्ये आणि मग शुक्रवारी सोडणार. Even a difficult boss is not necessarily a divine calling. अडचणीचा बॉस सुद्धा म्हणजे दैवी कॉलिंग नाही बरं का. One stressful week is not a heavenly announcement. वैतागवाडीने भरलेला एक नोकरीवरचा आठवडा म्हणजे स्वर्गीय घोषणा आकाशवाणी झाली तू फुल टाइम ये असं नाहीये ते. A genuine call develops over time. अस्सल पाचारण कालावधीत तयार होतं, लगेच नाही. Hey? इट टेक्स टाइम, इट्स नॉट वन नाईट कॉलिंग. Even in the church, चर्च मध्ये पण you will find these people always in the forefront. तुम्हाला ही अशी जी कोणी माणसं असतात ना की ज्यांच्यावरती ते येत आहे ती नेहमी पुढे दिसणार. Want to do something. ज्यांना काहीतरी करायचंय, Want to be something. ज्यांना काहीतरी बनायचंय. I am restless. मी अशांत आहे, मी अस्थिर आहे, मला होत नाही, मला करायचंच आहे. Even in the workplace, they are restless. नोकरीच्या जागी पण ऑफिस मध्ये पण ते अशांत असतात, अस्वस्थ असतात. हो नाही रहा मेरे से, मुझे करना है, प्रभु का ही काम है. It grows stronger through prayer. आणि प्रार्थनेतून ते अजून बलवान होतं. It grows stronger through the scripture. आणि शास्त्र वचनातून ते अजून बलवान होतं. It grows stronger through the working in the church. म्हणजे चर्च मध्ये कामं करून मग ते अजून बलवान होतं. And it is confirmed through peace that you get आणि जी inside. शांती तुला आतून मिळते त्यातून ते कन्फर्म होतं. Joy, peace, satisfaction. आनंद, शांती, समाधान, तृप्तता. Amen. आमेन. And you will often notice these people. आणि तुम्ही नेहमी या लोकांना बघाल
Just last year they were different, now they are की different. गेल्या वर्षी ही माणसं वेगळी होती, या वर्षी ही माणसं वेगळी आहेत. Say, before they wanted to hold that job, अगोदर त्यांना ती नोकरी धरून ठेवायची होती, but now they don't like to stay there forever. आता त्यांना तिथे कायम राहायला आवडत नाहीये, There is no peace. शांती नाहीये. Before evening they are out of that job. अगोदर म्हणजे सायंकाळ व्हायच्या अगोदर ते तिथून बाहेर आहेत, ऑफिस सोडून बाहेर आहेत. Every time they think about job, there is restlessness. ऑफिसचा विचार केले की त्याला अस्वस्थ होतं. Every time they think about God's kingdom, there is peace. पण देवाच्या राज्याचा विचार केला की त्याला शांती मिळते, ऑफिसचा विचार केला की त्याला अस्वस्थ होत आहे. Yes, fear may still be present in them शांती भीती त्यांच्यात असू शकते, because कारण- every major step of faith involves uncertainty. विश्वासाच्या प्रत्येक मोठ्या पावलामध्ये थोडीफार अनिश्चितता तर असतेच बेटा. 100% खात्री But कशाची. underneath that fear, पण त्या भीती खाली there is a deep confirmation that God is leading एक me. डीप कन्फर्मेशन, एक खोल कन्फर्मेशन देव तुला देत असतो की देव मला चालवतोय, मी हेच करायचंय. Faith at times may feel very nervous also, विश्वास कधी कधी अगदी उदास वाटेल, but still you keep moving तरी forward. तुम्ही पुढे जाता. You don't know what holds for your future. नाही तुझ्या भविष्यात काय आहे तुला माहित नाही. ते गीत जे मी गायलं ना गेल्या वेळेला ते हेच आहे की दिन रजनी उठता बसता खाता पिता मज चैन नसे रे कार्ये करिता ख्रिस्ता. म्हणजे काय की कुठेतरी बॉर्डर लाईन वरती हा आहे की गॉड इज कॉलिंग मी, मला ह्याच्यामध्ये आज Yes. घुसायलाच लागणार आहे. Fear may even knock on the door, भीती कदाचित दारावर येईल, but peace will always answer पण शांती उत्तर देईल if he is called. जर त्याच्यावर ते कॉलिंग आहे. शांती उत्तर देईल. And never take this transition alone. आणि केवळ हे रूपांतर घेऊ नका, Talk to mature believers. समंजस प्रौढ बिलीवर लोकांशी Talk to pastors. पास्टर्स, एल्डर्स जे प्रौढ आहेत हा, ज्यांना माहिती आहे, Talk to spiritual leaders. आध्यात्मिक लीडर ज्यांना माहित आहे त्यांच्याशी बोला. Let people who know your character and gifting speak to your life. आणि ज्या लोकांना तुझा स्वभाव माहित आहे, ज्या लोकांना तुझ्यातल्या कला माहिती आहे, ते लोक तुझ्याशी बोलू दे. Many people are called, but timing also is very important. अनेक लोकांवरती तसं तर ते कॉलिंग आहे, पण ते टायमिंग फार महत्वाचं असतं बेटा. Amen. आमेन. See, King David was anointed long before he sat on the throne. दावीद राजा सिंहासनावर बसण्या फार पूर्वी अभिषेक ऑलरेडी झाला होता. Amen. So Amen. calling may be real, yet God may still be preparing you financially, spiritually, emotionally. तर कॉलिंग तर खरंच असणार आहे, पण देव तुला कदाचित पूर्वतयारी करत असेल त्या सगळ्याची. तुला आर्थिक रीतीनं म्हणा, भावुक रीतीनं म्हणा, तुझं ट्रेनिंग करत असेल. And so right calling plus wrong timing creates unnecessary pain. तर योग्य कॉलिंग पण चुकीची टायमिंग, त्यातनं पण वेदना होतात, नको त्या वेदना. So never force a door that God is still preparing. तर जे दार देव अजून तयार करतोय त्याला लाथा घालून सुद्धा उघडू नका. Amen. आमेन. तयारी करतोय देव, तयारी करून घे. Leave that job because you love the new assignment. ते काम सोडून दे, तुला नवीन कामगिरी आवडते म्हणून. Amen. आमेन. And so that person becomes restless. असा जो कोणी माणूस असतो ना की ज्याच्यावरती ते आलेलं आहे, तो मज चैन नसे रे कार्ये करिता ख्रिस्ता. I have no peace. I need to do this for Jesus. Last example I will give and finish. शेवटचं उदाहरण देतो, संपवतो. Look at Moses. मोशे. His heart was never fully in Pharaoh's palace त्याचं हृदय कधीही संपूर्णपणे फारोच्या महालात नव्हतंच, because the calling had come. कारण कॉलिंग आलेलं होतं. His heart was with God's people. त्याचं हृदय देवाच्या लोकांमध्ये अडकलेलं. Before that, he never went and met the people. त्याच्या आधी तो कधीच त्या लोकांना भेटायला गेला नव्हता. But somewhere at the age of 30 or something, he went and met the people. पण तिशीत वगैरे असताना तो त्या लोकांना, इस्रायली लोकांना भेटायला गेला. So even before his official call came, ऑफिशियली त्याला पाचारण येण्या अगोदर something inside him was pulling him towards Israel. कुठेतरी आतमध्ये तो इस्रायलकडे खेचला जात होता. Removing from Egypt, pushing him to Israel. मिस्र देशातनं, त्या मालातनं निघून इस्रायलकडे त्याची खेच लागली होती. कुठेतरी आतमध्ये मामला सुरू झाला होता. Before that, he never saw their suffering. त्याच्या अगोदर त्याला इस्रायली लोकांचे त्रास दिसले नाहीत. But But- when the calling was coming, कॉलिंग जेव्हा यायला लागलं, the desire for the people came in मग him. लोकांसाठीची इच्छा त्याला चैन पडू देईना. He saw their suffering. त्याला लोकांचे त्रास मग दिसायला लागले. He felt their pain. त्याला त्यांच्या वेदना कळायला लागल्या. He wanted to help. आणि मग तो म्हटला, मला या लोकांना मदत करायचीच आहे, करणारच आहे, करायलाच लागणार आहे. And so your heart often starts moving before your feet starts तर moving. तुमची पावलं वळण्या अगोदर हृदय वळतं. Amen. आमेन. So God sometimes, he plants the burden before he even starts revealing the assignment he has for you. तर कधी कधी देवाने तुला
त्याच्यासाठी असलेली कामगिरी प्रगट करण्या अगोदर ते ओझं तो देव तुझ्यात देईल. And so Moses tried to solve the problems by his own strength. मग मोशे इस्रायली लोकात एकदा गेला. मोशेनं त्या इस्रायली लोकांच्या समस्या स्वतःच्या शक्तीवर सोडवायचा प्रयत्न केला He stepped into that situation आणि त्या परिस्थितीमध्ये आला तो and he said, please don't fight. आणि म्हणाला त्या इस्रायली लोकांना दोघांना म्हणाला, अरे झगडो मत प्लीज बाबा ऐसा मत करो. And next day when they were again fighting, आणि दुसऱ्या दिवशी परत जेव्हा ते भांडताना दिसले, his heart went for Israel, his heart did not go for Egyptians. मोशेचं हृदय त्या इस्रायलीकडे गेलं पण मिस्र्याकडे गेलं नाही. And so he killed him. मग त्याने मारूनच टाकले. It happened. होतं असं होतं झालंय. मोशेने मारूनच And टाकला. everything became a mess for आणि him. मग झाली का सगळा गोंधळ सगळी बरबादी. Say, ठारच मारला मोशेनी याला. Bible says, Bible he म्हणते. refused to call himself Pharaoh's son. फारोचा मुलगा म्हणून घ्यायला तो तयारच होईना स्वतःला. See, when your calling comes, कॉलिंग आलं ना, कॉलिंग आलं ना, you don't recognize anybody. मग तू कोणाला ओळखत नाही की मी किसका बेटा कुछ नाही है, खाली प्रभू काय. Eh? हा, I don't want the king. मला राजा I don't want the palace. मला राजा महाल काही नको. His heart was set for the Hebrew brothers. त्याचं हृदय आता हिब्री भावंडांमध्ये अडकलं. And God allowed that mess to happen. आणि देवाने तो गोंधळ होऊ पण दिला की जिथे मोशेच्या हस्ते तो माणूस मेला. Because when the time is ripe, you have to leave. कारण वेळ जेव्हा बरोबर असते तेव्हा तू सोडलं पाहिजे. If you don't leave, mess will happen. जर नाही सोडलं तर गोंधळ अजून वाढणार, बरबादी अजून होणार. एक मेलाय 10 मरतील जर वेळेत तू सोडलं नाही तर. Are you getting me? असंही असतं बेटा. Because You need to know. God sometimes uses discomfort to move you towards your कारण destiny. देवबाप कधी कधी असं अनकम्फर्टेबल करून टाकतो तुला की तू तुझ्या संकल्पाकडे आता जायला सुरुवात करावी आणि हे सोडावंस. So the time was right. तर वेळ बरोबर But होती. God also used that occasion for him to be separated from पण them. देवाने तो प्रसंग वापरला की तो त्यातनं देवासाठी वेगळा व्हावा. And so sometimes God allows the old season to become so uncomfortable कधी for कधी you. देवबाप तुझ्यासाठी जुना ऋतू इतका अनकम्फर्टेबल करून टाकेल ना, Because the next season is waiting for you. कारण पुढचा ऋतू तुझी वाट पाहत आहे. असा जीव गुदमरायला लागेल ना, मला मळमळतंय, मला मळमळ. तुला का झालं काही नाहीये, तुला देवाच्या Calling has कामात come. यावं लागेल म्हणून तुला मळमळतंय. See, बाकी झालं काही नाहीये. God creates that restlessness in you. देव ते करतो तुझ्यामध्ये अस्वस्थ Amen. की खाता पिता चैन नसे रे, कार्य करता ख्रिस्ता. हालेलुया. आय लव्ह दॅट सॉन्ग. Are you getting me? ही चैन नाही पडत की मैं नहीं करूं कौन करेगा, करना पड़ेगा, मैं जाऊंगा कौन जाएगा. See, I am speaking this based on my experience. माझ्या अनुभवांवरती आधारित मी बोलतोय बरं I का. was restless in the company. मी See, माझ्या कंपनीमध्ये इतका अस्वस्थ झालो की आय कॅनॉट इवन टेल यू. that calling may not be fivefold ministry office आणि ते only. कॉलिंग काही पाचपदरी कार्यालयातलं सुद्धा नसेल. It can be for God's kingdom. देवाच्या राज्यासाठी ते कुठलंही असेल. We have got a beautiful staff. किती सुंदर आपला स्टाफ आहे. They are working for God's kingdom. देवाच्या राज्यात कामं करतायत ना ते लोक. They will say, I don't want to work anywhere. तो स्टाफ म्हणत असेल की मला नाही आणि कुठे नोकरी I want करायची, to be here only. मला इथेच नोकरी I will करायची, die here मी only. इथेच मरीन. असे Why? पण असतील That is स्टाफमध्ये the का. calling inside them. कारण आतमध्ये देवाने त्यांना ते कॉलिंग दिलंय की आता हे सोडायचं नाही. Even if I don't get much salary, I will stay here. जरी मला फारसा पगार नाही मिळाला तरी मी इथेच राहणार. Because it is the calling that sets them in that कारण place. कॉलिंग त्यांना त्या जागेत ठेवतं. असं असतं ते. Are you getting me? कळतं का. I think so. It's time up now. वेळ संपली ना. I don't think so. Anybody will write a letter or ask me this question again. Should I leave the job or should I stay? मला नाही असं वाटत आता परत कोणी मला पत्र लिहून विचारेल की मी नोकरी सोडू का नोकरी नको सोडू. When should I leave? How long should I stay? Now never ask that question to me. परत मला कधी हा प्रश्न विचारू नका. नोकरी सोडू का नोकरी ठेवू, आणि सोडली तर कधी सोडू. Amen. आमेन. Let's worship the Lord, people. देवाची आराधना करू चला. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो. हालेलुया. आमेन. सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम. हालेलुया. गाते हैं तेरे ही गुणगान. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो. सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम.
ना देना, हम हैं तेरे हाथों की रचना, Glory. हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन मेरा अब तेरा है, इन शैतान को छूने ना देना। Worship the Lord. आराधना करा देवाची. हो हालेलुया. आमेन. अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, Yes, Lord. जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। हालेलुया. अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, Yes, we need it. जीवन की हमारी इस नैया को अब सागर में खोने न देना। Oh, we worship you, Lord. Amen. Hallelujah. Oh, we worship you, Lord. We lift your name on high. We trust in you, Lord. हम तुझ पे भरोसा करते हैं, यीशु. Thank you, Jesus. Bless you, Lord. The Spirit of the Lord is in this place. देवाचा आत्मा या जागेत आलाय बेटा. Today, आज God wants to touch many hearts. देवाला अनेक हृदयांना स्पर्श करायचा आहे. He wants to lead you and guide you देवाला तुम्हाला मार्गदर्शन करायचंय, in your चालवायचंय. workplace. तुमच्या कामाच्या जागी He has great plans for you. तुमच्यासाठी देवाच्या महान योजना आहेत. According to Jeremiah 29:11, इरमया 29:11 मध्ये लिहिल्यानुरूप He will bless you in your workplace. देव तुमच्या ऑफिसमध्ये नोकरीच्या जागी तुम्हाला आशीर्वाद I'm देईल. going to pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. God will lead you. देव तुम्हाला चालवेल. Whether you have to stay there, you have to come out, की त्याच नोकरीला धरून राहायचं का बाहेर पडायचं, what to do, काय करायचं, how to do. कसं करायचं, All this God is going to speak to हे you now. सर्व देव तुझ्याशी आता बोलेल. Word is already given to you. शब्द ऑलरेडी तुला दिला गेलाय. The Holy Spirit will pick up those words पवित्र आत्मा तो शब्द उचलेल and apply it in your situation. आणि तुझ्या परिस्थितीला वापरेल. God will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. Right now, आता या वेळेला first I will pray for all your toxic people in your workplace. प्रथम मी तुमच्या ऑफिस मधल्या सगळ्या डोकेफिरू माणसांसाठी प्रार्थना करणार And आहे. you agree with me. आणि तुम्ही माझ्याशी सहमत करा. If you have toxic people around you, अशी माथे फिरू डोके फिरू माणसं जर तुमच्या ऑफिस मध्ये तुम्हाला त्रास देत आहे, over you, alongside you, तुमच्या डोक्यावर कोणी असं आहे, तुमच्या बाजूबाजूला कोणी असे लोक काम करतायत, somebody who is jealous of you, ज्यांना तुमची ईर्ष्या आहे, who is tormenting you, तुमचा ते छळ करतायत, humiliating you, तुमची निंदा नालस्ती अपमान करतायत, खोटं नाटं तुमच्याविषयी सांगतायत, all such people. असे सगळे लोक Jesus has given us the power and authority to येशूंनी bind the आपल्याला strong man. सामर्थ्य आणि अधिकार दिलाय त्या बलवान सैतानाला So बांधायचा. right now I will take authority आता या वेळेला मी अधिकार घेईन. and you agree with me. तुम्ही माझ्याशी सहमत करा. If you are working in some place जर तुम्ही कुठल्या ऑफिस मध्ये कामाला आहात and if you are facing this kind of
issue, आणि अशा पद्धतीच्या कुठल्या त्रासाला तोंड देत we आहात will pray. तर आपण प्रार्थना करू. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I pray for my working class people. माझ्या वर्किंग क्लास मधल्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो जे नोकऱ्या करतायत. Lord, प्रभू, some of them have toxic people around them काहींच्या अवतीभोवती किंवा डोक्यावर सगळे माथे फिरू लोक आहेत and troubling them. आणि ते लोक त्यांना त्रास I देतात. place them all into your ते hands. लोक त्यांना धड काम करू देत नाहीत. अशा सगळ्यांना मी तुझ्या हातात सोपवतो. Every devil, सगळा सैतान, I command you in the name of त्या Jesus. सैतानाला मी आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave these toxic people in सोड या Jesus' name. सगळ्या ऑफिस मधल्या माथे फिरू लोकांना. Leave their Get lives in out. Jesus' name. सोड त्यांची जीवन Leave येशूंच्या in Jesus' नावात. name. सोड त्यांना येशूंच्या नावात. They should not harass my people. त्या लोकांनी माझ्या लोकांना त्रास देता कामा They नये. should not intimidate my people. त्या माथे फिरू लोकांनी माझ्या लोकांमध्ये लुडबुड करता They कामा should नये. not humiliate my people. त्या माथे फिरू लोकांनी माझ्या लोकांची निंदा नालस्ती अपमान करता कामा They नये. should not trouble them in Jesus' त्या name. माथे फिरू लोकांनी माझ्या लोकांना येशूंच्या नावात त्रास देऊ नये. They should not abuse them. त्या माथे फिरू लोकांनी माझ्या लोकांना नावं ठेवू नयेत. They should not put fear in them. भीती टाकू नये त्यांच्यात. I command you, you devil. मी तुला आज्ञा करतोय सैताना, Leave in Jesus' name. सोड त्या माथे फिरू लोकांमधून निघ येशूंच्या You नावात. know Get out. who they are. तुला माहितीये ते कोण आहेत. You know their names. तुम्हाला त्यांची नावं पण So माहिती. as I am praying, मी प्रार्थना करत agree असताना with me माझ्याशी सहमत करा and take their names आणि नावं घ्या अशा and make लोकांची. a declaration in अशा Jesus' माथे name. फिरू लोकांची नावं घ्या आणि येशूंच्या नावात घोषणा करा. माझ्या सोबत चला. Lord, प्रभू, you take charge of all these तू people. ताबा घे या सगळ्या लोकांचा. Whatever is right, you do it. जे काही योग्य आहे ते तू कर. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. They cannot pressurize me. ते नाही माझ्यावर प्रेशर They टाकू cannot शकत. intimidate ते me. नाही माझ्यात लुडबुड They करू cannot शकत. humiliate ते me. नाही माझी अपमान करू शकत. They cannot trouble ते me. नाही मला त्रास देऊ In शकत. the name of Jesus. येशूंच्या नावात. I place them all into your मी त्यांना hands. सगळ्यांना तुझ्या हातात सोपवतो प्रभू. You wage a war against. तू त्यांच्या विरुद्ध युद्ध पुकार. I am not going to go against them. मी नाही त्यांच्या विरोधात I am जाणार. not going to talk back with them. मी नाही त्यांच्याशी प्रत्युत्तर I will करायला not take जाणार. revenge on them. मी त्यांचा सूड घेणार I नाही. will not go against मी them. त्यांच्या विरोधात जाणार नाही. You deal in Jesus' तू name. त्यांना हाताळ येशूंच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Lord, प्रभू, lead my people. माझ्या लोकांना मार्ग When दाखव. to stay, कधी when थांबायचं, to go. नोकरी धरायची सोडायची, Guide कधी, them. कसं त्यांना मार्गदर्शन In the कर. name of Jesus. येशूंच्या नावात. That they will not just leave की the त्यांनी job अशीच नोकरी सोडू नये. when they have to endure it for some time. नोकरी जेव्हा ठेवायची आहे तेव्हा सोडू नये And they should not just leave when they have to endure. आणि सोडायच्या वेळेला धरू नये. देवबाप्पा त्यांना ज्ञान दे की त्यांनी कधी काय करायला हवंय. Lead them and guide them. त्यांना चालव, मार्ग दाखव. And bless them in their आशीर्वाद workplace. दे त्यांना त्यांच्या Let their work ऑफिसमध्ये. be appreciated. त्यांच्या कामाचं कौतुक होऊ दे. And I pray finally, मी प्रार्थना करतो let an excellent spirit come on them. एक उत्तम आत्मा त्यांच्यावर येऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. The excellent spirit that was upon Joseph. जो उत्तम आत्मा योसेफावर होता, The excellent spirit that was on Daniel. उत्तम आत्मा जो डॅनियलवर होता, May come upon them in तो Jesus' त्यांच्यावर name. येशूंच्या नावात येऊ दे. And Lord, आणि प्रभू, those people whom you have called ज्या लोकांना तू पाचारलं, with an assignment, काहीतरी कामगिरी देऊन बोलवलंय, Lord, if they are restless there, बाप्पा ते जर तिथे अस्वस्थ झाले, let them take a bold step त्यांनी एक धाडसी पाऊल उचलावं and serve your kingdom, आणि Lord. तुझ्या राज्याची सेवा करायला लागावं. असं Thank you, कर. Jesus. धन्यवाद दे बाप्पा. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकली. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागितले. Amen and amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Please be आमेन. seated. कृपया सर्वांनी खाली बसा.